नमो बुद्धाय. जय भीम. सर्व आदर्शांना वंदन आणि उपस्थित सर्व मान्यवर महोदय महोदया, उपासक उपासिका आणि बालवृंद या सर्वांनाच माझा अभिवादन करते. आज या ठिकाणी धम्मसाकतच्या समूह आयोजित व्याख्यानमाला क्रमांक 2 मध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा मी मनीषा मंगल मैत्री भावनेने सहर्ष स्वागत करते. स्वागतम, शुभ स्वागतम. याच व्याख्यानमालेअंतर्गत जातक अठ्ठकथेचे आज 74वे पुष्प अतिशय अभिमानाने व आनंदाने गुंफले जात आहे. यात आज आपण जातक क्रमांक 183 मधील क्रमांक 3 चे वालोदक जातक वर्णना व क्रमांक 6 चे वलाहकस्स जातक वर्णना या दोन्ही जातकांची विस्तृत माहिती घेणार आहोत. यासाठी आपले आदरणीय व धम्मसाकतच्या समूहाचे आद्य मार्गदर्शक दयानंदजी मिसाळकर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे आदरयुक्त स्वागत. आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरणाचे पठण करून करणार आहोत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. त्रिसरणाचं पठण झाल्यानंतर आता आपण धम्मसाकतच्या समूहातील व्याख्यान सादर करणार आहोत. सगळेच मान्यवर आदरणीय गुरुवर्य आपल्याला त्यांच्या सादरीकरणातून याचा प्रत्यय आणून देतात. आणि आज या समूहाचे व्याख्यानमाला क्रमांक 2 मध्ये आपण जातक क्रमांक 183 मधील क्रमांक 3 आणि जातक क्रमांक 6 वलाहकस्स जातक वर्णना यासाठी आपण सरांना आमंत्रित करणार आहोत. पण तत्पूर्वी सरांचा परिचय आपल्याला मी थोडक्यात देत आहे. आपल्या सगळ्यांना अतिशय चिरपरिचित असणारे सर आहेत, सगळ्यांच्या ओळखीचे आहेत आणि आपण सगळेजण आतुरतेने सरांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत असतो. आद्य मार्गदर्शक धम्मसाकतच्या समूहाचे गाडे अभ्यासक पालीसह बौद्ध साहित्याचे असे बहुभाषिक प्रज्ञावान पाली भाषेचा अतिशय गाढा अभ्यास असणारे आदरणीय महंत यांचा मी थोडक्यात परिचय देतो. भाषा म्हटली की व्याकरण, भाषेतील शब्दांचं सौंदर्य, शब्दांचं व्यवहार ज्ञान, कठीण शब्दांची व्युत्पत्ती करून त्याची निरुक्ती सांगणे, धम्माशी योग्य निगडित असणारे समर्पक साहित्याचे व इतिहासाचे सत्य कथन करणे, शब्दाच्या योग्य रचना समजावून सांगत काव्य वृत्ताचे अर्थात इथे गाथा व जातकांचे अधिकाधिक समृद्ध ज्ञान विकसित करणे, योग्य उच्चारण म्हणजेच फोनोटिक, त्याचं आपण उच्चारण कौशल्य म्हणतो, या बाबी पर्यायाने आल्याच. हे सर्व सर आपल्या
या जातक कथांचे वर्णन करताना लीलया समजावून देतात. शिष्टाचार व विनयाचे शास्त्रोक्त ज्ञान आपल्याला देतात. संबंधित साहित्याचे व्याकरण, निरुक्त, शिक्षा, कल्प, छंद, धम्माची योग्य चिकित्सा, ज्याला दुर्वाची योग असं म्हटलं जातं, म्हणजे कठीण शब्दांचे अर्थ विश्लेषण करून किंवा त्याची सामासिक फोड करून, विग्रह करून, शब्द आणि छंद या साऱ्यांचाच आधार घेऊन आपल्याला अतिशय सोप्या भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न करतात आणि यातूनच ते आपल्या स्मरणशक्तीलाही चालना देतात. बौद्ध साहित्याचा परिपूर्ण अभ्यासासाठी अनेकांना प्रेरित करणारे प्रेरणास्थान म्हणजेच आपले सन्माननीय दयानंदजी मिसाळकर सर. वक्तृत्व हा तर त्यांचा हातखंडा आणि त्यातल्या त्यात जातक कथा म्हटलं तर त्यांचा हात धरणारं कोणी नाही, यात काही वावगं नाही. आपणा सर्व श्रोत्यांचे कान कायम आसुसलेले असतात सरांची धम्मवाणी ऐकण्यासाठी आणि आपल्या ज्ञानसागरात एखाद्या नवीन शिंपल्याचा समावेश होतो का हे पाहण्यासाठी. अर्थातच त्रिपिटकातील नवविचारांचे पुष्प उलगडून त्याचा मधुर रस, धम्म रस चाखण्यासाठी. चला तर मग आज आपण आदरपूर्वक आपल्या दयानंद मिसाळकर सरांना या ठिकाणी पाचारण करूया आणि त्यांचे हे जातक वर्णनाच्या बाबतीतले सारं ज्ञान आपण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, आपल्याला वंदन आणि आपण आपला कार्यभाग आता सुरू करू शकता. आम्ही सारेच फार आतुरतेने वाट पाहत आहोत या दोनही जातकांचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी आणि आपल्या मुखकमलातून येणाऱ्या शब्दांचं श्रवण करण्यासाठी. धन्यवाद सर. नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. सगळे इथे जे जमा झालेले आहात हे लेक्चर ऐकायला, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभार मानतो. धम्मसाकच्या समूहाचे, आयोजकाचे खूप खूप आभार. तर आपण जातकाला सुरुवात करू. आता जवळजवळ आपले 200 जातक झालेले आहेत. म्हणजे काही आपण स्किप केलेले आहेत, म्हणजे काही अवॉइड केलेले आहेत, कारण 547 जातक घ्यायचे आणि काही जातक खूप मोठाले जातक आहेत, काही खूप छोटे आहेत. तर त्यामुळे धम्मपदामध्ये आपण सगळेच गाथा तर घ्यायलाच पाहिजे होत्या, म्हणून सगळ्या गाथा घेतल्या होत्या आणि त्या अनुषंगाने धम्मपदाच्या कथा पण घेतल्या होत्या. पण त्या खूप सोप्या भाषेत आणि सुटसुटीत होत्या. जातक जे आहे थोडस कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचं साहित्य आहे, त्यामुळे काही आपण अवॉइड केलेले आहेत. पण आतापर्यंत आपण जवळजवळ 200 जातक जे आहेत, 74 क्रमांकाचं हे व्याख्यान आहे जातकावरचं. तर 73 मध्ये जे जातक झाले ते जवळजवळ 200च्या जवळपास झालेले आहेत. तर ही फार मोठी अचिव्हमेंट आहे, कारण जातकाला कोणी हात लावत नाही. जातक साहित्य बऱ्याच जणांना कन्फ्युजिंग करतायत. पुनर्जन्माच्या कथा आहे, नंतर घुसवलेल्या आहेत, असे वेगवेगळे त्याच्यावर आरोप झालेले जातकावर आणि त्यामुळे बऱ्याच जणांनी दुर्लक्ष केलेलं आहे. पण जातक कथा म्हणजे पूर्वजन्मीच्याच कथा नाहीये, हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे. आणि जातकामध्ये जे 5 म्हणजे विभाग केलेले आहे, म्हणजे वर्तमान कथा, अतीत कथा, संबोधन, गाथा, व्याकरण वगैरे वगैरे जे आहे ते लोकांना माहीतच नाहीये. आणि आपल्याला लहान मुलांसाठी ज्या नीतिकथा, जातक कथा असं काही सांगितलेलं आहे, त्यातला फक्त अतीत कथेचा छोटासाच भाग असतो. पण वर्तमान कथा बऱ्याच वेळा बघितलंय की त्या खूप मोठ्या कथा आहेत आणि बुद्धकालीन घटना त्यात ज्या घडलेल्या आहेत त्याची नोंद आहे. म्हणजे एक हिस्टॉरिकल एव्हिडन्सेस जे आहेत, ऑथेंटिक एव्हिडन्सेस, हे आपल्याला जातकाच्या वर्तमान कथेत मिळत आहे. त्यामुळे त्याच्याकडं फार दुर्लक्ष झालेलं आहे. पण हे आता दुर्लक्ष झालेलं आहे किंवा असं. पण पूर्वी जातकाकडे कधीच दुर्लक्ष झालेलं नाही, कारण प्रत्येक लेण्यामध्ये तुम्हाला जातक कोरलेले दिसतात. आणि नुसतं भारतात नाही तर परदेशातही जे आहे, श्रीलंका असेल, म्यानमार असेल, व्हिएतनाम असेल, थायलंड असेल, अनेक ठिकाणी जातक इतके प्रभावी माध्यम आहे म्हणून ते लेण्यामध्ये कायमच कोरून ठेवलेलं आहे. आणि तेच तर वैशिष्ट्य आहे की त्या लोकांना त्याचा उपयोग कळला आणि त्यांनी करून घेतला. कालांतराने बुद्ध धर्माची जी हानी झाली, भाषेची हानी झाली, आर्ट्स अँड आर्किटेक्चरची हानी झाली, त्यामुळं आपलं सगळं आपण त्याच्यापासून सगळे दूर गेलो. पण धम्मसाकाच्याने पुन्हा म्हणजे ती मोहीम हाती घेऊन अखंड त्याच्यावर चिंतन मननचं मालिका सुरू केलेली आहे आणि त्यांचा वर तुमचा सहभाग मिळालेला आहे. तर ही फार म्हणजे
चांगली गोष्ट आहे, म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे की लोक ऐकू इच्छितात चांगल्या गोष्टी. तर या दोन्ही कथा सांगितल्याप्रमाणे खूपच छोटा आहे. पहिली तर अति छोटी आहे की वाल उदक जातक वर्णन. ते याच्यात म्हणजे एकदम छोटी गोष्ट आहे की काही उपासक जे असतात ते खूप गंभीर असतात, ध्यान वगैरे करतात, म्हणजे भिक्खू नाही झालेले, ते उपासकच आहे. आणि त्यांचे जे सेवक आहे ते मात्र मोठे वात्रट असतात. म्हणजे हे जेवढे गंभीर आहेत तेवढे त्याचे सेवक जे आहेत उपटाक ते नाही आहे. तर ते खूप गोंधळ घालतात आणि तो गोंधळ जेव्हा बुद्ध विचारतात कोण एवढं गोंधळ करताय, तर मग आनंद थेर सांगतात की ते जे उपासक आहेत ना त्यांचे जे सेवक आहेत ते खूप गोंधळ करतात. तर बुद्ध म्हणतात की आताच नाही, पूर्वी सुद्धा असंच गोंधळ करायचे, तमाशा करायचे, आरड करायचे. आणि मग पूर्वी जे पूर्वी सांगितलं त्यांनी की पूर्वी एक राजा युद्ध करायला गेला आणि नंतर युद्ध करून आल्यावर त्यांना आपले जे घोडे होते युद्धातले त्यांना एका ठिकाणी बांधून ठेवलं आणि त्यांना मग उत्तम प्रकारचं पेय त्यांना दिलेलं आहे. तर त्याच्यावर आपण चर्चा करूच आपण. आणि ते त्यांचं खाणं पिणं झाल्यावर त्या घोड्यांचं मग ते आपल्या तबेल्यामध्ये गेले, आराम करत राहिले. पण ते उरलेलं जे आहे ते कोण त्या जो चोथा होता किंवा त्याचा जो रस होता उरलेला त्याचं काय करायचं. तर मग तिथे गाढव पण होते, कारण हे सगळं सामान न्यायला आहे ना, उत्तम प्रकारचे जे युद्धाचे जे घोडे असतात की नाही त्याच्यावर सामान लादत नाहीये, त्यांना मोजकच काम दिलं जात आहे ज्याच्यात ते खूप एक्सपर्ट असतात. मग बाकी काम करणारे कोण, तर गाढवावर नेहमी वजन लादलं जातं ना, तो म्हणजे कॅपेबल असतो त्या गोष्टीसाठी. तर ते सामान वाहणारे जे गाढव आहे त्यांना देऊन टाका ते पेय. आणि त्यांना ते पेय दिल्यावर ते गाढव खूप उड्या मारणं सुरू करतात. अशी ती कथा आहे. तर आपण ही जी कथा आहे आपण सुरू करू कथा. आणि त्याचा आस्वाद आहे. दोन्ही कथा आहे ना खूप म्हणजे पहिली कथा तर घोड्याबद्दल आहे आणि दुसरी कथा जी आहे यक्षिणीबद्दल आहे. पण इतके चांगले मेसेज दिलेले आहे या दोन्ही कथेमध्ये. तर तो मेसेज जो आहे आपण जो घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जो घ्यायचा आहे तो खूप मजेशीर आहे. त्यामुळे पहिले कथा जाणून घेऊ आपण. वाल उदकं अपरसनहीनं पित्वा मदो जायती गध्रभानं इमंच पित्वानं रसन पनीतम मदो न संयायती सिंधवानंती. ही 65 नंबरची गाथा आहे. अपपिवित्वानं निहीन जच्चो सो मज्जती तेन जनी दो पुठ्ठो धोरय धोरयशीलीच कुलम्मी जातो न मज्जती अग्रसन पिविताती. तर याचा अर्थ आपण नंतर बघणार आहे. आपण कथा सुरुवात करू. आणि ही दुसऱ्या याच्यातली कथा आहे. वालोदकम जातक वंदना. ठीक आहे. तर 183 क्रमांकाची हे जातक आहे आणि हे चित्र बघितले तुम्ही, हे आपण नंतर बघू याचे. नेक्स्ट. हे खूप सुंदर चित्र आहेत, आपण कथा झाल्यावरती बघू. वालोदकं अपरसन ही नमती इदं सथा जेतवने विहरंतो पंचसते विघासादे आरंभ कथेसी. तर ही कथा जी आहे बुद्धाने हा जो उपदेश आहे हा बुद्धाने जेतवन मध्ये राहत असताना 500 विघासादे म्हणजे जोरजोराने ओरड करून त्रास देणारे किंवा विघ्न आणणारे किंवा डिस्टर्ब करणारे अशा 500 व्यक्तीबद्दल ही कथा सांगितली. आणि सुरुवात कशी आहे. वाल उदकम अपरसन निहीनंती अशी धम्मदेशनेचं नाव आहे. पुढे बघू आपण. नेक्स्ट. सावथी अकिर पंचसता उपासका घरावास पलिबोधन पुत्तदारस निया देत्वा सत्थु धम्म देशनं सुनंता एकतोव विचरंती. तर हा आपल्याला एक नवीन म्हणजे माहिती आपल्याला याच्यात अशी मिळते की जनरली असं होतं की बरेच उपासक उपासिका आहे ना बुद्धांचा उपदेश ऐकतात आणि नंतर मग ते बऱ्याच वेळा ते भिक्खू संघात प्रवज्जित होतात, म्हणजे भिक्खू भिक्खूनी बनतात असं बघितलेलं आहे. पुढे मग पुढे जे व्हायचं त्यांचं आरंत पद मिळणं किंवा काय समस्या आहे, तर या कथा आतापर्यंत बघितलेल्या आहे. पण इथे काय झालेलं आहे की 500 उपासक
त्यांनी काय केलं की बुद्धांचा म्हणजे सत्थू धम्म देसनम सुनमता, बुद्धांचे उपदेश ऐकून त्यांनी काय केलं, घरावास पलिबोधन कुत्तदारस निया देता. तर त्यांनी काय केलं, ते इतके प्रभावित झाले पण भिक्खू नाही झाले, उपासकच राहिले ते. आणि त्यांनी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत आपली पत्नी मुलं बाळांना सोपून ते एकत्व विचरंती, ते एकांतात राहायला लागले. ठीक आहे, म्हणजे ध्यान वगैरे करायला लागले, म्हणजे सांसारिक जीवनात राहिले नाही ते, पण प्रवचित पण नाही झाले. असं म्हणजे घरी जात असतील ते, जेवण वगैरे करत असतील, जे सांसारिक जे आहे तेवढं करत असतील ते, पण जबाबदाऱ्या म्हणून किंवा काय त्यांनी सगळं जबाबदारीतून मुक्त होऊन ध्यान वगैरे करायला लागले. तेसू आता त्या लोकांपैकी केची स्वतःपन्ना, केची सगदागामीनो, केची अनागामीनो, एकोपी पुत्थजनो नाम नथी. आणि त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला होता आणि एवढं मोठं फळ त्यांना मिळालं होतं. कोणते कोणते फळ मिळाले होते, काहींना स्वतःपन्न झाले होते, काही सगदागामी झाले होते आणि काही अनागामी झाले होते. तर हे 3 फळं जे आहे हे त्यांना मिळालेले आहे. एक अपि पुत्थुजनो नाम नथी, त्यात एक जण असा नव्हता की जो पुत्थुजन आहे, म्हणजे त्याला फळ मिळालेलं नाहीये, असं त्यांना त्याचा अर्थ आहे. सतारण निमित्तापी ते उपासके अंतो करित्वाव निमंत्रिते. आणि अधूनमधून ते शास्त्रालाही ते प्रवचनासाठी बोलवायचे किंवा का. तर थोडक्यात ते पूर्ण धम्मात होते. आणि इथे आपल्याला एक लक्षात येत आहे की त्यांनी काय सांगितलं, केची सोतापन्ना, केची सगदागामीनो आणि केची अनागामीनो, पण कोणीही अरंत झालेलं नाही. हा एक महत्वाचा भेद आधी पण आपल्या चर्चामध्ये आलेला आहे की उपासक जे आहे किंवा गृहस्थी जे आहे ते अरंत होत नाही. ठीक आहे, एक म्हणजे एक दोन जे अपवाद काही कारणामुळे झालेले आहेत ते सोडून द्या, पण जोपर्यंत तुम्ही प्रवंचित होत नाही तोपर्यंत तुम्ही अरंत होत नाही. पण तुम्हाला उच्च फळ बाकीचे ते सगळे मिळू शकतात, म्हणून अनागामी पर्यंत पण ते झालेले आहेत, पण अजून ते अनंत पदापर्यंत पोहोचू शकत नाहीत. तर ते टेक्निकल आहे, त्याच्यावर चर्चा झालेली आहे. पुढे तेसपण, हे शब्द किती मोठा आहे बघा. तेसपण दंत कठ्ठ मुख उदक वत्थ गंध माल आदयका पंचसत्ता चूल उपाठका विघासादा भूत्वा वसंती. तर हे जे 500 जे उपासक होते ना, जे म्हणजे अनागामीपर्यंत पोहोचलेले होते, तर त्यांचे जे सेवक होते, उपटाक होते, चूल उपटाक म्हणजे एकदम ज्युनियर असे, ते ना त्यांना ते ध्यानाला बसायचे ना, तर त्यांना ज्या गोष्टी लागतात ना, दात कसायला दात म्हणजे ते दाताची काठी दंतकठ्ठा म्हणतो ना आपण, आणि मग तोंड धुवायला पाणी, नंतर काही फुलं वगैरे वगैरे जे आहे ते सगळे त्यांचे आणायचे, त्यांची सगळी व्यवस्था करायचे. मात्र ते मोठे आवाज करायचे. हे सगळे उपासक शांततेने बसायचे आणि हे मोठे आवाज करायचे. ते भूत पातर असा निदायित्वा उठाय अचिरवती गंत्वा नदी तीरे उन्नतंता मल्ल युद्धम युद्धंती. तर हे जे आहे ना, भूत पातर असा म्हणजे सकाळीच ते नाश्ता वगैरे करायचे ना त्यावेळेस, किंवा निदायित्वा उठाय किंवा झोपायच्या आधी किंवा झोपेतून उठल्यावर, अचिरवती गंता, अचिरवती म्हणजे अचिरवती नदीवर जाऊन, गंतवा म्हणजे जाऊन, नदी तीरे नदी तीरावर ते काय करायचे, उन्नदंता मल्लयुद्धम युद्धंती. तर हे एवढे बदमाश होते ना हे, म्हणजे नदीमध्ये पण खूप म्हणजे पाण्यात उतरून खूप मस्ती करायचे ते, आणि नदी किनारी आहे ना कुस्त्या खेळायचे ते. यांचे जे उचूल उपठाक जे आहेत ते, आणि ते पण पंचसता उपासका अप्पसत्ता अप्पन निघोसा पटी सल्ला सल्लान मनुयुजंती. पण मात्र त्यांचे जे उपासक जे होते ते एकदम म्हणजे कमी बोलणारे, अल्प बोलणारे, शांत राहणारे, ध्यान करणारे, है ना, एकदम विनयानुसार राहणारे, भले ते उपासक होते पण ते तसे राहत होते. त्याच्याच विरोधात
हे जे सगळे लोक खूप मस्ती करायचे आणि त्या जोरजोराने आरडाओरड करायचे. सत्ता तेसं विगासदानं उच्चासदन सुटवा. तेव्हा शास्त्रानं एकदा काय त्यांचा जोरजोरानं ओरडण्याचा आवाज आहे ना, ते कुस्त्या खेळायचे, एकमेका मागे लागायचे, जे काही मस्ती करायचे ते करायचे ते, तर त्याचा उच्चासदन सुटवा, त्याचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकून की एसो आनंद सदोती थेरम तुच्छित्वा. तेव्हा त्याने आनंद थेराला विचारलं की हा कशाचा आवाज येतोय एवढा. विगासात सद्दो बनते ती. तर ते सांगतात की ते जे उपासक आहेत, त्यांचे जे नोकर आहेत, सेवक आहेत, त्यांचा हा आरडाओरडण्याचा आवाज येतो. नखो आनंद इमे विगासादा इदानेव विगासन खादित्वा उन्नदंती. तर बुद्ध म्हणतात हेच काय आता खाऊन पिऊन असं जोरजोराने मस्ती आल्यासारखे ओरडत नाहीये. पुब्बेपी उन्नदंती एव, पूर्वी सुद्धा असेच उन्मादाने ते राहत होते. इमेपी उपासका न इदानेव संन्यासींना, आणि हे उपासक सुद्धा पूर्वी एकत्र राहून, संन्यासींना म्हणजे एकत्र राहून, पुब्बेपी संन्यासींना एवा ती वत्वा. तर म्हणजे हे जे सेवक जे आहे आता जसे आरडाओरड करतात तसेच पूर्वी सुद्धा ते असेच पूर्वजन्मी असेच आरडाओरड करायचे, मस्ती करायचे उन्मादाने. मात्र हे उपासक आता जे शांत आहेत ते पूर्वी सुद्धा एकत्र राहूनही खूप शांततेनं असायचे, असं बुद्धाने जेव्हा सांगितलं की पूर्वजन्मी सुद्धा, पुब्बेपी म्हणजे पूर्वजन्मी सुद्धा, थेरे न याचे तो, तेव्हा आनंद थेरांनी त्यांना याचना केली की आम्हाला आताच तर माहित आहे, मग पूर्वीच सांगा. तर याची तो अतितंग आहारी. तेव्हा ही कथा त्यांनी सांगितली. काय कथा आहे? अतिथे वाराणसी आहे ब्रह्मदत्ते रज्जक कारेंतो बोधिसत्तो अमच्च कुले निपतित्वा वयपत्तो रयो अथ धम्मानु सासतो अहोसी. तर आता हा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे. तर वाराणसीला ब्रह्मदत्त राज्य करत असताना बोधिसत्व जे आहे, अमात्याच्या कुळात जन्म होऊन नंतर जसं जसं त्याचं वय झालं, वयपत्तो है ना, वयास प्राप्त झाल्यावर रयो अथ धमानु सासको अहोसी. तर राजाचा तो एक महत्वाचा अमात्य बनलेला आहे. तो धर्मानुसार कसं वागायला पाहिजे आहे ना, शिलानुसार कसं वागायला पाहिजे याचा ते जाणकार होते बोधिसत्व, आणि ते राजाला वेळोवेळी सल्ला द्यायचे. अथ एकस्मी काले, तेव्हा एकदा काय झालं, तो राजा पच्चंतो कुपितोती सुत्वा. पच्चंतो हा बऱ्याच वेळा शब्द आलेला आहे. पच्चंत म्हणजे सीमांत प्रदेश, त्या राजाचा बॉर्डरचा सीमा प्रदेश आहे ना, त्याला पच्चंत शब्द आलेला आहे. कुपितो, तिथे जे सीमेवरचे प्रदेश आहे ना ते खूप सेन्सिटिव्ह असतात. प्रत्येक वेळेस आपण बघितलं की तिथे खूप उठाव होतो, कारण बाजूचा राजा जो आहे म्हणजे त्यांना काही हे करायचं असेल तर बॉर्डरवरच तो आधी सुरुवात करणार ना, तिथल्याच लोकांना फितूर करायचा प्रयत्न करेल किंवा त्यांच्यावर अतिक्रमण करायचा प्रयत्न करेल. तर हा पच्चंत, हा जो सीमा प्रदेश आहे ना, हा नेहमीच म्हणजे सेन्सिटिव्ह असतो. जो आजही आपण बघतो भारताचा जो सीमा प्रदेश आहे तोही किती सेन्सिटिव्ह आहे, त्याची काळजी घेणं किती महत्वाची आहे ते तुम्हाला सांगायला गरज नाही, असं ते तुम्ही जाणता. तसंच आपण अनेक कथामध्ये बघतोय किंवा सुत्तामध्ये बघतो की सीमा प्रदेशमध्ये काही प्रॉब्लेम आलेला आहे आणि कोपित झालेला आहे. तर राजा कधी कधी तिथल्या सैन्याकडून ते आवरल्या जात नाही, तिथे पण सिक्युरिटी असते, तिथे तर जास्त सिक्युरिटी असते, पण ते लोक ऐकत नाहीत की ते शस्त्र घेऊन किंवा युद्ध करायला तयार असतात. कधी कधी असं होतं, उठाव होतो. तर राजा आपलं सैन्य घेऊन पच्चंतो कुपितो ती सुतवा, राजाने जेव्हा ऐकलं की सीमा प्रदेशात अशांतता पसरलेली आहे, तेव्हा त्यांनी काय केलं, पंचसते सिंधवे, 500 सैंधव घोडे आहे ना, त्याला सैंधव घोडे आहे ना, म्हणजे घोड्यांच्या अश्वाच्या खूप उच्च प्रतीचे घोडे म्हटलं गेलेले आहे सिंध प्रांतातील ते घोडे. कप्पा पेतवा त्यांना घेऊन चतुरंगी सेनायन गंतवा,
4 प्रकारचे सैन्य घेऊन आहे ना, म्हणजे हत्ती, घोडे, नंतर हत्ती, घोडे आणि पैदल असे अनेक प्रकारचे जे सैन्य असतं ते घेऊन पच्चंत उपसमेत्वा तिथे गेला आणि तिथला जो सीमांत प्रदेश जो क्रोधित झाला होता, कोपित झाला होता, त्याला शांत करून त्याच्यावर वर्चस्व मिळवून पच्चंत उपसमेत्वा म्हणजे तिथला तो शांत करून वाराणसी एव पश्चागत्वा म्हणजे ते जिंकून पुन्हा वाराणसीला परत येताना सिंधवा किलंता अल्लरसम एव नेसन मुद्दिक पानक देता ती आनापेसी. तर त्यांनी मग सगळे म्हणजे युद्ध करून आलेले आहे ना, तर सगळे घोडे थकलेले आहेत, आता एका ठिकाणी ते सगळे विश्राम करत आहे. तर राजाने काय सांगितलं, सिद्धवा किलंता आपले घोडे खूप थकलेले आहेत, तर अल्लरसम एव नेसन त्यांना म्हणजे काय द्यायचं आहे, मुद्दिक पानक देता ती, तर त्यांना उत्तम प्रकारचा पेय रस जे आहे ते आहे, म्हणजे फळांचा रस आहे, द्राक्षांचा रस आहे, किंवा त्यावेळेस जे जी काही प्रथा असेल त्याचा रस आहे ते त्यांना द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पल्प सहित असतं का ते पल्प सहित तर त्यांनी म्हणजे मराठीत तर द्राक्षाचं हे केलेलं आहे. तर हे पेय जे आहे हे उत्तेजक पेय आहे, एनर्जी ड्रिंक आहे. पण ते वाईन टाईप असेल किंवा मग अजून काही एनर्जी वाढवणारा असेल तो पण एक अभ्यासाचा विषय आहे. पण हे उत्साहवर्धक पेय आहे, म्हणजे ती दारू पण असू शकते किंवा वाईनचा एक प्रकार असू शकतो किंवा ज्यूसचा एक प्रकार असू शकतो. पण ते फार महत्वाचं आहे की युद्ध करून आलेल्या घोड्यांना तो राजा सांगतो, तर ते स्पेशल त्यांना दिल्या जात आहे. असे बरेच वेळा आपण बघितलेलं आहे की जे चांगले घोडे असतात किंवा चांगले हत्ती असतात त्यांना खूप वेगळ्या प्रकारचा खुराक दिला जातो त्यांच्या तब्येतीसाठी आणि बल मिळण्यासाठी. तर तो एक अभ्यासाचा विषय आहे. असो, पुढे जाऊ आपण. नेक्स्ट, सिंधवा गंधपानं पिबीत्वा, तेव्हा त्यांना तो जो पेय त्यांना जे दिलं होतं पल्पी पेय होतं, ठीक आहे. तर म्हणजे क्रश आहे ना, फळाचा क्रश सहित ते दिलेलं होतं, तर त्यातला रस त्यांनी पिला. असं सिंधवा गंधपानं पिबीत्वा, तर त्यांनी पिलं त्यांना जे दिलं होतं ते. अस्स सालन गंतवा, मग ते सगळे घोडे आहे ना त्या अश्वशाळेत गेले. अत्तन अत्तनो ठाणेसू अठ्ठनसू, आणि आपापल्या ठिकाणी जाऊन ते उभे राहिले, म्हणजे आराम करत होते. माहिती आहे ना, बरं जणांना माहित असेल, ज्यांना माहिती नाही, की जे उच्च दर्जाचे घोडे असतात ना ते कधी खाली बसत नाही जमिनीवर, माहितीये का. ते उभ्यानेच आराम करतात, उभेच राहतात, ते कधीही बसत नाही. पुढे थकल्यावर काही आजार असल्यावर ती गोष्ट वेगळी आहे, पण अदरवाईज म्हणून अत्तनो ठाणेसू अठ्ठनसू, आपापल्या ठिकाणी जाऊन ते उभे राहिले. तेशन पण तेव्हा दिना वसी ठक्कन अपरसन बहुक सटन अहोसी, मात्र त्यांना जे दिलं होतं त्या भांड्यामध्ये जे पेय जे दिलं होतं, तर त्याचा जो चोथा असतो ना, मी सांगितलं ना पल्प क्रश केलेले फळं होते ते, तर त्याचा जे उरलेला जो गर असेल किंवा चोथा म्हणू आपण त्याला, ते पल्प आहे ते जे आहे ते उरलेलं होतं. थोडासा त्यात रस उरला होता, ठीक आहे. यांना जेवढं प्यायचं तेवढं पिला, बराच होता तो उरला होता तो. मग त्यांना तिथले जे नोकर चाकर होते त्यांनी विचारलं, हे उरलेल्याचं काय करू. मनुसा इदन की करोमाती राजानं इच्छिसू, राजाला त्यांनी विचारलं आता या उरलेल्याचं काय करू, कारण ते खूप महागडं आहे, लक्षात ठेवा. राजाच्या युद्धाच्या घोड्यासाठीच आहे ना ते, उच्च दर्जाचं ते आहे. राजा उदकेनं मद्दित्वा मक चिपिलोतिकाही परिसावेत्वा, म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आता हा जो चोथा उरलेला आहे ना, किंवा थोडासा त्यात थोडासा ज्युसी असेल काही, तर तो एका वस्त्रामध्ये घ्या आणि त्यात थोडस पाणी ओतून तो जो चोथा आहे असा पिळून काढा, आणि तो उरलेला जो रस आहे ना तो एक गंधर्वा सिद्धवान निवापं पैसू तेस दापिताती दास दापिसी. तर या गाढवांनी जे वाहून नेलेलं आहे, सामान वाहून नेणारे जे घोडं आहे, तर त्यांना तुम्ही तो रस पाजा असं राजाने हे दिलं. गंधर्वा कसट उदकम पिवी वा, तो चोथ्याचा जो रस उरलेला होता पाणी टाकून
गंधर्वाने म्हणजे गाढवांनी तो पिला, पिऊन मत्ता होतवा. तर त्यांना नुसतं ते पिऊनच, कारण ते इतकं उच्च दर्जाचं होतं, तर ते कापडात पिळून काढलेलं पण ते खूप उच्च दर्जाचंच होतं आणि गाढवांना ते कधी मिळालेलं नव्हतं. त्यामुळं त्यांना इतकं उच्च दर्जाचं त्यांच्यासाठी म्हणजे खरं म्हटलं तर सेकंड क्वालिटीवालं होतं, सेकंड हँड होतं असं. पण त्यांच्यासाठी खूप उच्च दर्जाचं ते होतं, म्हणून त्यांना एवढा आनंद झाला आणि मस्ती आली. मग ते अल्कल होतं की काय, तो पण थोडासा त्यात विषय असू शकतो. मस्ता होता म्हणजे त्यात मस्ती चालली, मदमस्त झाले ते. वीरवंता राजा अंगणे विचारिंसू. तर ते आहे ना राजाच्या त्या अंगणात जिथं कॅम्प लावला होता तिथे जोरजोराने ओरडून इकडून तिकडं पळायला लागले. ठीक आहे, नेक्स्ट. राजा महावातपानं विवरित्वा. तेव्हा राजाने काय केलं, आपलं जे खिडकीतून तिकडे बघितलं, राजा अंगणात ओलयोपमाने त्याने ते बघितलं, समीप एक इतर बोधिसत्व नाव आहे की गाढव एवढी जोरजोराने का ओरडत आहे, का मस्ती करत आहे, का मदमस्त असं त्यांनी बोधिसत्व नामन देतो. बोधिसत्वाला बोलून विचारलं, असं बघ इमे गंधर्वा कसट कसटो उदकं पिवित्वा मत्ता उठवा वीरवंता उपतंता विचारती. बघा हे चोथा झालेला रस पिऊन हे जे गाढव आहे मदमस्त होऊन ओरडत ओरडत इकडे तिकडे पळत आहेत. सिंधव कुले जात सिंधवापन कंदपानम पिवत्वा. मात्र हे जे जातीवंत सिंधव घोडे जे आहेत, सिंधव जे अश्व आहे, ते गंधपानं पिवित्वा, इतकं म्हणजे फर्स्ट क्वालिटीचं उत्तम दर्जाचं पेय पिऊन निसत्ता, सद्दा निसत्ता म्हणजे न आवाज करून शांत राहून, सन्निसींना न उत्पिलवंती म्हणजे काही आवाज न करता, म्हणजे त्यांचं अस्तित्व असं ते शांतपणे ते उभे आहेत. तीनो खो कारणं ती पुच्छंती पठमन गाथ आह. तर असं त्यांनी बोधिसत्वाला गाथेमध्ये विचारलं, जो आहे की हे गाढव तर सेकंड क्वालिटीचं पेय पिऊन एवढं ओरडत आहे आणि अश्व तर उत्तम क्वालिटीचं पेय पिऊन शांत आहे. तर वाल उदकन अपरसन निहिनन पित्वा मदो जायती गद्र पाहत आहे ना. ते सेकंड क्वालिटीचं जे पेय पिऊन जे गद्रप जे आहे ते मदाला प्राप्त झालेले आहेत. इमंच्या पित्वानं रसपनितं मधोन सयाती सिद्धवान होती. मात्र सिद्धवान उत्तम प्रकारचं पेय पिऊनही ते शांत राहिलेले आहेत, असं पहिल्या गाथेत म्हटलेलं आहे. नेक्स्ट दुसरी गाथा. तथ वालक वाल उदक ते मकची वल्ला ही परिसावित उदक. परिसावित म्हणजे गाळून पिलेलं जे पेय होतं ना, ते त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे त्या गाथेचाच अर्थ ते सांगत आहे. वाल उदकंती पाहतो निहिनंती निहिर भावेन निहिन न संयायती सिंधवान मधो न जायती किलो कारणाने पुच्छेते पुच्छे. म्हणजे असं काय कारण आहे की अश्वशांत आहेत आणि गद्रप जे आहेत ते खूप उड्या मारत आहेत. तर अभस्य कारण आचिख्यितो, असं कारण विचारल्यावर बोधिसत्व द्वितीय गाथ आह, त्यांनी दुसरी गाथा बोधिसत्वानं गाथीच्याच रूपात प्रश्न आहे, गाथीच्याच रूपात त्यांनी उत्तर दिलेलं आहे. अपपित्वानं निहीन जच्छो सो मज्जती तेन जनिंद पुठ्ठो धीरयशीलीच कुल्लंबी न मज्जती अग्गरसम पित्वा. तर त्यांनी सांगितलं की हे जे घोडे जे आहेत हे उच्च जातीचे, उच्च दर्जाचे म्हणजे उच्च 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 दर्जाचे ते आहेत. ठीक आहे, आणि त्यांना कितीही दिलं तरी ते शांततेनं ते सहन करतात किंवा डायजेस्ट करतात म्हणून, असं म्हणजे ते उन्मत होत नाही, हे त्यांचा दर्जा आहे. मात्र जो हीन दर्जा जो आहे तो जो गाढवाचा आहे तो हीन दर्जा झालेला आहे, उच्च दर्जा झालेला आहे. त्यामुळेच ते युद्धातही म्हणजे शांततेनं युद्ध करू शकतात, त्यांना सांगितलेला आदेश पाळू शकतात. हे घोडे खूप प्रशिक्षित असतात आणि ते म्हणजे जगात तसे ते प्रसिद्धच आहे ते घोडे. त्याचा जो प्रशिक्षक असतो त्यांना जसं जसं सांगितलेलं तसं ते करत राहतात आणि म्हणून त्यांना इतकं उच्च दर्जाचं मदिरा मद्य किंवा ते पेय दिलेलं आहे,
तरी सुद्धा ते शांत राहिलेले आहे, कारण ते उच्च दर्जाचे आहे. पण हीन दर्जाचे जे आहे त्यांना म्हणजे असं सेकंड हँड म्हणजे असं फालतू दिलं तर तेवढ्यावरच ते खुश होऊन अति मस्त वालपणा ते करत आहे, असं त्यांनी सांगितलंय. नेक्स्ट बघू. तथतेन जाणीन कुठोती जाणीन उत्तम राजा, म्हणजे त्याच घोड्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ ते सांगत आहे मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर उच्च दर्जाचं पेय त्यांना देऊनही ते शांत राहतात. हीन जातीचे जे आहेत त्यांना थोडंसं मिळालं तरी ते खूप मस्त वाल होतात, असा त्याचा अर्थ आहे. राजा बोधिसत्तस्स वचनं सुत्वा सुत्वा गद्रभे राजा अंगना निहरा पेत्वा तस्सेव उवादेतो टितो दान आदिने पुयाने कत्वा यथा कर्म करतो. तर त्या राजाच्या लक्षात आलं की नाही, क्वालिटीमध्ये फरक असतो, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये हा फरक असतो. तो जाती म्हणजे कास्ट आहे बरं, म्हणजे दोन प्राण्यामध्ये किंवा दोन व्यक्तीमध्ये तसा फरक असू शकतो. हे बोधिसत्वानं दिलेला उपदेश त्यांना म्हणजे लक्षात आला राजाच्या. आणि नंतर दान आदीने पुण्यानी कत्वा, म्हणजे नेहमीच बोधिसत्व नेहमीच राजाला आणि लोकांना दान शीलाचं नेहमीच महत्व सांगत राहतात. तर राजाने तसं करून यथा कर्मं गतो, आणि त्याने आपल्या कामानुसार त्याची गती झाली, असं त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट. सत्था इमं धम्म देशनं आहारित्वा जातकं सबोधानेसी. तर शास्त्राने हे दोन्ही म्हणजे जे जातक सांगितलं ते वर्तमान कथेशी कशी निगडीत आहे, कसं रिलेटेड आहे, ते समजून सांगितलं. आपल्याला माहित आहे ना की ते जे 500 जे उपासक होते ते खूप शांत होते, स्वतः पण अनागामी होते आणि ध्यान वगैरे करायचे. पण त्यांचे जे नोकर चाकर होते तर ते जे खाण्यापिण्यामुळे ते एवढे मस्ती करायचे, नदी किनारी कुस्त्या खेळायचे, पाण्यात मस्ती करायचे, जोरजोराने ओरडायचे. तर त्या संदर्भात ही कथा सांगितलेली आहे. सत्था इम धम्म देसनं आहारित्वा जातकं सबोधानेसी तदा पंचसता गद्रला इमे विघासादा आहेसू. तर त्यावेळेसचे जे 500 जे गाढव जे होते ना, जे थोडस पेय पिल्यामुळे खूप वाजले किंवा मदमस्त झाले आणि ओरडत होते, ते हेच या जन्मातले हे 500 चूल उपटाक आहेत. आणि पंचसता सिद्धवा इमे उपासका, आणि ते जे 500 जे सिद्धव घोडे जे होते शांत होते ते हेच उपासक आहेत या जन्मातले. ठीक आहे. आणि राजा त्यावेळेस कोण होता, ज्यानं बोधिसत्वाला विचारलं, तो राजा आनंद होता. पंडित अमच्चोपन अहम एव अहोसी. त्यावेळेस तो पंडित जो होता, जो हुशार अमात्य जो होता तो मीच होता, अशी बोधाने त्या जातक कथेची सांगड घातलेली आहे. आणि इतकी छोटीशी कथा आहे. ठीक आहे. नेक्स्ट या. त्याचे चित्र बरीच ज्योती मॅडमने बरीच याच्यावरचे चित्र जमा केले होते. आणि हे जे आपल्याला दिसतंय, राजा खिडकीतून बघत आहे आणि ते घोडे तिकडे शांततेने उभे आहे, पण घोड्याने गाडव दाखवलेले. नेक्स्ट. बघा इकडे घोडे आहे ना, शांततेनं ते पेय पित आहेत. मात्र घोडे जे आहे आपले गाढव जे आहेत जोरजोराने ओरडत इकडे तिकडे सायरावारा पळत आहे. खूप म्हणजे रिलेटेड चित्र आहे ते. आणि इकडे बुद्ध जे आहे आपल्या उपासकांना म्हणजे आपल्या शिष्यांना उपदेश देत आहे, ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे. तर अशी ही कथा आहे. या कथेवर तुम्ही आपण तुम्हाला नंतर संधी देऊच बोलायची की तुमचे मत काय आहे. पण मी माझे मत जे आहे की तुम्ही आजूबाजूला असे बरेच लोक बघितले असतील, ते तुमच्या घरातले असतील, नात्यातले असतील, ऑफिसचे असतील, संघटनेतले असतील, शेजारी पाजारी असतील. तर ते जे आहे, काही लोक म्हणजे भरपूर संपत्ती असली तरी सुद्धा शांत राहतात, भरपूर खानपान वगैरे काही असेल, सगळं ऐश्वर्य असलं तरी ते खूप शांत राहतात. खूप ज्ञानी असले तरी ते खूप शांत राहतात, गाजावाजा करत नाही. मात्र जे अल्प जे गाढव टाईप जे असतात ना, त्यांना थोडस मिळालं की त्यांना एवढी मस्ती येते, एवढी मस्त येते
आणि जोरजोराने साऱ्या समाजाला, साऱ्या लोकांना सांगत बसतात की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी एवढा विद्वान आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे. तर हे जे दिखावटी जो प्रकार आहे किंवा थोड्याशा यानं हुरकून जाणं, असे अनेक लोक आपल्याला दिसतात. त्याचा खूप म्हणजे गंभीर अर्थ आहे. दैनंदिन जीवनात पदोपदी तुम्हाला असे लोक तुम्हाला जाणतात. तर इथे खूप चांगले चित्र आलेले आहेत, तर तुम्ही बघत राहा ते पण ऐकत राहा. तर तुमचे अनुभव आपण हे माझं लेक्चर झाल्यावर, माझं व्याख्यान झाल्यावर तुमचे अनुभव किंवा तुमच्या कॉमेंट्स अपेक्षित आहे की हे गाढवाची आणि घोड्याची जी कथा सांगितलेली आहे त्यांचं जे लेवल आहे, अंडरस्टँडिंग लेवल किंवा बिहेवियरल पॅटर्न जो आहे त्याच्यावर तुमच्याकडून अपेक्षित आहे मला. कारण तुम्हाला जे कळलंय ते मला कळलेलं आहे. फक्त शाब्दिक तुमचं प्रेझेंटेशन कसं असतं किंवा तुमचे अनुभव कसे असतात ते आपण कथेच्या शेवटी बघू. आता दुसरी जी कथा आहे ही वालोहकस जातक वर्णना, ही थोडीशी काय म्हणतात चमत्कारिक अशी कथा आहे. ही कथा अशी आहे की काही व्यापारी जे आहेत व्यापार करायला जातात दुसऱ्या प्रदेशात, पण त्यांची बोट म्हणजे तुटते आणि ते पाण्यात पोहत पोहत एका किनाऱ्यावर येतात. तर त्या किनाऱ्यावर आहे ना यक्षिणी राहत असतात. यक्षिणीचं गाव असतं, म्हणजे ते वस्ती करूनच राहतात एकत्र. तर ते असे कोणी म्हणजे व्यापारी दिसले किंवा जंगलात येणारे कोणी व्यापारी असले ना तर त्यांना ते भुलवतात. त्यांना इल्युजन तयार करून आहे ना त्यांना आपल्या एरियात आणतात आणि काही काही बहाणे बनवून आमचे पती गेले, आम्ही तरुण आहोत, आम्ही एवढे सुंदर आहोत, आमच्या जवळ एवढी संपत्ती आहे, पण आमचे पती गेले तर आलेच नाही, माहिती नाही जिवंत आहे का मेलेलं आहे, तुम्ही आमच्या सोबत राहा, लग्न करा किंवा सोबत राहा, सुख उपभोगा, असं ते त्यांना सांगतात. आणि नंतर आपल्या एरियात आल्यावर त्यांना म्हणजे आळीपाळीनं खात राहतात, काढून टाकतात, त्यांचं मांस खातात, असा तो हे आहे. पण काही लोक कसे सुटतात त्यातून, तो खूप म्हणजे महत्वाचा विषय आहे तो. आणि म्हणून आपण डायरेक्ट कथेवरच जाणार आहे. आणि त्यांना कोण रेस्क्यू करताय त्या यक्षिणीच्या तावडीतून ते पण तुम्हाला या कथेतून सगळे. कथा जरी चमत्कारित असले, यक्षिणीच्या कथा बऱ्याच येऊन गेलेल्या आहेत. जुने जे लोक आहेत त्यांना तर काही म्हणजे नवीन वाटणार नाही, पण नवीन काही लोक असतात ना त्यांना एकदम चमत्कारिक वाटू शकतात. पण त्यांनी शांततेनं ऐकावं, शेवटी प्रश्न विचारावे आणि आधीचे जे जातक किंवा धर्मपद ज्या कथा आहेत त्या हळूहळू ऐकत गेलंय की त्यांच्याही बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होते. ही कथा पण खूप सुंदर आहे तशी. ये न कहांती ओवादंती इदं सथा जेतवनी विहरतो एकं उखंडित भिक्खून आरंभ कथीसी. तर ये न कहांती ओवादंती याचा अर्थ आपण नंतर बघू. इदं सथा जेतवनी विहरतो, ही ही देसना शास्त्याने जेतवनमध्ये विहार करत असताना एक उत्खंडित भिक्खूंग आरंभ कथीसी, एका उत्खंडित झालेल्या भिक्खूच्या संदर्भात ही कथा सांगितलेली आहे. आणि याच्या आधी पण अनेक कथा झालेल्या आहेत की काही भिक्खू जे आहेत ते कशामुळे डिस्ट्रॅक्ट होतात, कशामुळे डिस्टर्ब होतात, ध्यान त्यांचं का लागत नाही, कधी पत्नीची आठवण येते, अजून कशाची आठवण येते, अजून कशाची आठवण येते, आणि त्यामुळे ते खूप डिस्ट्रॅक्ट होतात. तर हा एक महत्वाचा विषय आहे, म्हणजे अभ्यासाचा विषय आहे. आणि बुद्धांनी तो खूप चांगल्या तऱ्हेनं हँडल केलेला आहे. आणि तो आपल्यासाठी अभ्यासाला खूप महत्वाचा विषय आहे की आपण सुद्धा कसे डिस्ट्रॅक्ट होतो. अनेक कारणामुळे डिस्ट्रॅक्ट होतो आपण कितीही नाही म्हटलं तरी. पण वेळ सावरणं गरजेचं असतं, वाहवत जाणं चांगलं नसतंय. आणि त्याचे दुष्परिणाम सुपरिणाम जे आहेत आपल्याला जातक कथेमधून मिळतात. आणि ही कथा सुद्धा एका भिक्खू, उत्खंडित झालेल्या भिक्खूच्या संदर्भात आहे. आणि हे प्रकरण मग बाकी भिक्खूकडे जातात, मग बाकी भिक्खू बुद्धाकडे नेतात ते प्रकरण, मग बुद्ध त्याच्यावर अतीत कथा कधी कधी सांगून, जातक कथा सांगून त्याला उपदेश करतात, त्याचा फायदा होतो. तर सो ही भिक्खू सतारा सच्चन किरम तो भिक्खू उखंडी तोसी ती पुठ्ठो. तर बुद्धांना जेव्हा कळलं की हा भिक्खू उत्खंडित झालेला आहे, तेव्हा त्यांनी त्या भिक्खूला विचारलं, खरंच का तू उत्खंडित झालेला आहे?
आपण नेहमी बघतो की बुद्धाला काही कानावर आलं तरी ते त्या व्यक्तीला विचारतात, असं कोणाच्या भरोशावर ते हे नाही करत. तीच खरी म्हणजे जजमेंट आहे, तेच खरं जस्टिस आहे आपण, नॅचरल जस्टिस म्हणतो आपण, की समोरच्याला ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे, त्याचं मत किंवा त्याचा जो काही गुन्हा केला असेल त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं फार गरजेचं आहे. तर ती एक पद्धत आपल्याला बुद्धाची खूप चांगली दिसते. म्हणून त्यांनी विचारलं की खरंच तू उत्खटित झालेला आहे का? तर सच्चंती वत्वा, तेव्हा तो भिक्खू म्हणाला खरं आहे असं म्हणून मग बुद्धाने म्हटलं की कारणांती उत्ते, कोणत्या कारणामुळे तू उत्खटित झालेला आहेस? मग ते म्हणतात एकम अलंकतम मातुगामन दिसवा किलेस वसेना ती आहा. फार महत्वाचं आहे आणि खूप स्पष्टपणा आहे, लफवाछपवी नाही आहे. म्हणजे भिक्खू प्रवचित झालेला आहे निर्वाणासाठी आणि विनयाचं पालन करणारा आहे. मग तो डिस्ट्रॅक्ट, मग ते बुद्धाकडे जातात आणि बुद्धाने त्याला विचारलं मग हो मी उत्कंठित झालेला. कशामुळे? तर मी एका अलंकृत म्हणजे दागदागिन्यांनी मंडित झालेल्या स्त्रीकडे बघून मी आकर्षित झालेला आहे, डिस्टर्ब झालेला आहे, असं उत्कंठित झालेला आहे. अथनंग सत्ता, तेव्हा पण शास्त्याने इथ्यो नामेता भिक्खू आत्तनो रूप गंध रूप सद्द गंध रस गंधरस पोटब्ब ही च एव इथ इथी कुत्त विलासे ही च पुरिसो पलोभेत्वा अक्कनो वसेकत्वा वसन उपगत भाव ज्ञात्वा शील विनाशंच एव धन विनाशंच पापनठ्यन यक्षिणी योती उच्चंती. तर मागेही बघितलं होतं आपण चूल पद्म जातकामध्ये त्या स्त्रीने म्हणजे बोधिसत्वाला किती त्रास दिलेला आहे, मारून टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि कोण्या एका अपंग माणसाशी तिचं प्रेम जळलेलं होतं. ते आपण मागच्या वेळेस त्याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. तर आपण जातकामध्ये असं पण काही वेळेस बघतो की स्त्रियामुळे अनेक पुरुषांना कसं डिस्ट्रॅक्शन होत आहे, त्याचे जे दोष आहेत स्त्रियांचे ते कसे पुरुषाला कारणीभूत होतात ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर कोणते आहेत ते म्हणजे जे आकर्षित करतात पुरुषाला? तर अत्तनो म्हणजे स्वतःच्या रूप, आपलं रूप आहे म्हणजे शारीरिक हावभाव असतील किंवा जो आकार असेल, शेप असेल, जे काही रंग असेल, जे काही विशेष असेल रूपाचं ते त्याच्यामुळे ते अट्रॅक्ट करतात. नंतर त्यांच्या आवाजामुळे पण है ना, स्त्रियांचा आवाज पुरुषांना खूप प्रिय असतो असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. गंध रस है ना, तिचा जो वास असेल शरीराचा किंवा तिने जे काही परफ्यूम वगैरे लावलेले असतील त्याचा आहे किंवा जे फुलं लावलेले असतील त्याचा. नंतर फोटप्पा म्हणजे स्पर्श, याच्यामुळे सुद्धा म्हणजे या लीलया याच्यामुळे तो पुरुष जो आहे तो प्रलोभित होतो. मग ते जाणून किंवा अजाणता होतो आणि स्त्री जी आहे त्या पुरुषाला प्रभावित करते, प्रलोभित करते. त्या सिक्वेन्स मध्ये हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून या या गोष्टीवर जे रूप सत्य गंध गंध रस फोटप्पे जे आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावर ही आपली पंच इंद्रिय आहेत ना, नाक कान जीवा जे काही आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो ना. ते इंद्रियावर नियंत्रण नसल्यामुळे आपण ते होतो. तर एक लक्षात ठेवा की हे फक्त स्त्रियांसाठी नाही म्हटलेलं आहे, हे म्हणजे या कथेमध्ये स्त्रियाबद्दल सांगितलेलं आहे, पण हा तर युनिव्हर्सल लॉ आहे, ठीक आहे ना, अभिधम्म आहे त्याच्या मागे. की म्हणजे आता माझ्याकडे ते जातक उपलब्ध आपल्या मध्यम निकायमध्ये जे सूत्र आहे माझ्या आता एकदम लक्षात नाही आहे, त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की पुरुषांना स्त्रियांचा आवाज खूप म्हणजे प्रिय वाटतो, खूप चांगलासा वाटतो, खूप प्रसन्न करतो, त्याचं चित्त आकर्षित होत आहे, ठीक आहे, तिचा स्पर्श आकर्षित करतो, तिचं रूप आकर्षित करताय, आवाज आकर्षित करतो. त्याच्याच विरोधात पुरुषाचा आवाज सुद्धा स्त्रीला आकर्षित करतो, पुरुषाचं रूप स्त्रीला आकर्षित करतंय ना, त्याचा गंध रस जे काही आहे व्हाईस वर्सा, असं नाही की वन साइडेड आहे.
बोथ साइडेड आहे. आणि म्हणजे नुसतं आवाजावर त्यांनी हे सांगितलेलं आहे. गुराख्याला आपल्या गाईचा हंबरडा जो येतो ना किंवा आवाज जो येतो तो त्याला खूप आवडतो, है की नाही. एखादी गाय हरवलेली असेल, बैल हरवला असेल आणि हा इकडे तिकडे शोधतो, जेव्हा त्याला त्या गाय बैलाचा आवाज येतो, अरे मिळाला मिळाला, तर त्याला त्याचा तो आवाज प्रिय असतो. गुराख्याला आपल्या गायांचा आवाज प्रिय असतो. तसं पालकांना, माता पित्याला आपल्या बाळाचा, बाळ जे आहे ना, लहान मुलाचं, त्याचं नुसतं का कू करणं, आपण त्याच्याशी, त्याला बोलता पण नाही तर त्याच्याशी बोलतो, आणि ते काही बोललं तर त्याचा नुसतं तो शब्द त्याला तुम्हाला किती म्हणजे प्रिय वाटतो तो आवाज. तर हे लक्षात ठेवा की जेव्हा असं काही असलं तर त्याच्या मागे बुद्धांचे खूप मोठे उपदेश झालेले आहेत. तर नुसतं एका कथेवर मग स्त्रियाबद्दलच असं म्हटलं किंवा मग पुरुषाबद्दल असं नाही म्हटलं किंवा पुरुषाबद्दलच म्हटलं असं काही नाही आहे. व्यापक तऱ्हेनं आपण जातक किंवा बुद्धांचे उपदेश बघायचे असतात, नाहीतर ते वन साइडेड होतात. तर इथे बुद्ध त्या भिक्खूला जो उपदेश देत आहे ना, तो एका स्त्रीच्या आकर्षकतेचा, प्रलोभनाचा बद्दल उपदेश देत आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं याच्याकडे बघायला पाहिजे. आणि म्हणून त्यांना कधी कधी यक्षिणी, राक्षसी असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर आता पुढे बघू आपण. कुबेपी, कुबेपी ही म्हणजे आता इथं त्यांना उपदेश दिला त्या भिक्खूला, जो अलंकृत स्त्री मुळे प्रभावित झाला होता. कुबेपी ही यक्षिणीयो इथि कुत्तेन एकं पुरीस सप्तम उपसंकमेद्वा वाणिज्य पलोभेद्वा अत्तनो वसे कत्वा पुनः अये पुरुषे दिस्वा ते सभ्येपि जीवतखयं पापेद्वा उभो ही हनु कप्पसेहि लोहितेन पग्घरतेन मुखम पुरा पेत्वा खादिसुती वत्वा अतितम आहारी. म्हणजे खूप खतरनाक बुद्ध उपदेश देत आहे त्या भिक्खूला. पुब्बेपी, पूर्वी सुद्धा यक्षिणीयो, यक्षिणी इथी कुत्तेनं है ना स्त्री रूपात येऊन एकं पुरीसा सत्थंग उपसंकमित्वा, एका एका पुरुषाजवळ जाऊन वाणिज्य वाणिज्य प्रलोभित्वा, जे वाणिज्य म्हणजे व्यापारी, जे व्यापारी आहे त्यांना प्रलोभन देऊन अत्तनो वसे कत्वा, म्हणजे जेथे ते राहत होते ना त्यांच्या एरियात, समजा त्यांनी इल्युजनने घर तयार केलेलं आहे असं गृहीत धरा, तर त्यांच्या घरात अत्तनो वसे कत्वा, त्याला म्हणजे प्रलोभित करून त्या पुरुषाला, त्या व्यापाराला प्रलोभित करून आपल्या घरी आणून पुनम अये पुरुषे दिसवा, तर त्या काय करायच्या, त्या पुरुषाला आपल्या घरी आणायच्या. ठीक आहे. त्याचं सविस्तर वर्णन पुढे आहे म्हणून. मग त्याच्यासोबत त्या राहायच्या पत्नीसारख्या, है ना, स्त्री पुरुष जे आहेत, खाणं पिणं राहणं सगळे संबंध त्यांचे असायचे. आणि नंतर काय व्हायचं, पुन्हा अये पुरेसे दिसवा, जर त्या यक्षिणीला इथे तर स्त्री म्हणून राहायची, पण पुढे तिकडे जायची, तिकडे पण स्त्रीच्या रूपात राहायची, आणि दुसरा कोणी असा एखादा माणूस दिसला तर त्याला आपल्या घरी आणायची प्रलोभित करून, पहिला जो घरी आणलेला आहे त्याला खाऊन टाकायची. ठीक आहे. उभो ही हनुकप्पसे ही लोहितेन पंघरतेन, म्हणजे काय दिलं ते सभ्येपी जीवत खायन पापेपा, तर घरच्या माणसाला, जे पहिल्याच्या पुरुषाला त्यासोबत सगळे संबंध ठेवून त्याला नंतर खाऊन टाकायचं. आणि असे खायचे जसं आपण गाजर खातो ना, काकडी खातो, तसे ते खायचे. उभो ही हनुकप्पसे, तर त्यांच्या हनुटीवरून आहे ना, म्हणजे असं खायचे त्या माणसाला, तर त्याचं सगळं रक्त असं पग्गर असेल, लोहितेनं पग्गरतेनं, त्यांचं तोंड सगळं असं रक्ताळलेलं असायचं, सगळं रक्त हनुटीवरून हातावर यायचं. मुखम पुरा पेतवा खादी सुट्टी, असे खायचे असं सांगून अतितम आहारी. आणि ती कथा मग त्यांनी सांगितलेलं आहे. यांनी तर फक्त झलक सांगितलेली आहे की पूर्वी असं होत होतं. मग त्यांनी विचारलं काय होत होतं, मग ही अतिता. तर अतिते तंब पन्नी दीपे सिरिस वत्थू नाम यक्ष नगरम अहोसी. हा एक महत्वाचा संदर्भ इथं आलेला आहे. अतिते तंब पन्ने दीपे, म्हणजे तंब पन्ने
झालेला आहे आपला आधी. असो, श्रीलंकाला पण तंबपन्नी म्हटलं गेलेलं आहे. सिरिसवथू नाम यक्षनगर, तिथे सिरिसवथू नावाचं एक यक्षनगर होतं. तथ यक्षिणीयो वसिंसू, तेथे यक्षिणी राहत होत्या. हे यक्षिणीची पण खूप गंमत आहे त्या, म्हणजे तिथे पुरुष राहत नाहीत, म्हणजे यक्ष राहत नाहीत, तिथे यक्षिणीच राहतात. असे अनेक संदर्भ आपल्याला आलेले आहेत. त्याच्यावर आपल्या म्हणजे स्पेशल लेक्चर पण झालेलं आहे, ते ऐका. ता भिन्न नावानं वाणिजानं आगत काले, भिन्न नावानं, नावा म्हणजे नाव, बोट, ठीक आहे, शिप, भिन्न म्हणजे तुटलेलं. तर म्हणजे समुद्र म्हणजे नदीमधून एखादी बोटचा अपघात झाला तर लोक पोहत पोहत नदी किनारी यायचे ना, तर ते व्यापारी आगत काले, म्हणजे जेव्हा ते किनाऱ्यावर यायच्या वेळेस अलंकत पटियत्ता, म्हणजे ते अलंकृत होऊन आहे ना, आणि खाण्यापिण्याचे उत्तम प्रकारचं पंचपक्वान खादनीय भोजनीय हा कहा पेतवा, त्या किनाऱ्याजवळ आहे ना एक सुंदर रूपात त्या स्त्री रूपात यायच्या अलंकारित होऊन, आणि खूप उत्तम उत्तम भोजन सोबत घेऊन यायचे, अन्न घहा पेतवा, आधीच आधीच पहिलीची, हा, घहा पेतवा दासी गण परिवृत्ता, आणि सोबत त्या दासी पण सोबत ठेवायच्या घेरलेल्या. दारके अंगेन आदाय वाणिज्य उपसंक्रम होती, आणि लहान मुलांना घेऊन, दास्यांना घेऊन, म्हणजे हे सगळं इल्युजन आहे, लक्षात ठेवा. म्हणजे त्या यक्षिणी ओरिजिनल, पण त्यांच्याकडे तेवढी पॉवर होती की ते मानवी रूपात येऊ शकत होत्या आणि असे इल्युजन तयार करू शकत होत्या. अशा बद्दलचं ते आहे. आणि त्या व्यापाऱ्याजवळ जायचं. व्यापारी इकडे आधीच थकलेले, घाबरलेले, कसे तरी किनाऱ्यावर जीवन वाचवला आलेला आहे. तिथं एकदम इतक्या सुंदर स्त्रिया अलंकारित आणि भोजन घेऊन आणि एकदम सेवेसाठी असं पूर्ण परिवारासहित दासी वगैरे सोबत आलेल्या, तर म्हणजे खूप श्रीमंत घरच्या आहेत त्या, असं दाखवण्यासाठी. नेक्स्ट. तर म्हणजे ना इतकं चांगलं इल्युजन तयार करून ठेवलेलं आहे. आणि हे फार महत्वाचं आहे की आपल्याला जेव्हा इल्युजन केल्या जात आहे, आपल्याला कोणीतरी फसवतो ना, तेव्हाच तो असा मोठेपणा करून, नकलीपणा करून, मोठमोठे आश्वासनं देऊन, भंपकपणा दाखवून, बडेजाव करून तो तुम्हाला आकर्षित करायचा प्रयत्न करतो. मग तो वैयक्तिक असो की संघटनेचा असो की म्हणजे व्यापारी गणातला असो, व्यापारासाठी असो, तो खूप हाय पिच वर हे करत राहतो, तुम्हाला अट्रॅक्ट करत राहतो. हे घर घ्या, किंवा इथे इन्व्हेस्ट करा, किंवा इथे लग्न करा, किंवा आमच्या सोबत राहा, असे म्हणजे जे अनेक प्रकारचे प्रलोभन असतात, त्यासाठी अनेक प्रकारचे रूपात ते इल्युजन किंवा खोटे बडेजाव करत असतात. ते फार महत्वाचं आहे. त्याचा आपल्याला हेच शिकायचं आहे. इथे कथा तर शिकतच आहे, पण पॅरलल दैनंदिन जीवनात त्याचा कसा उपयोग होतो ते पण बघायचं. तर ते सांग मनुष्य आवासन आगतामी सज्जानं अर्थम तत्थ तत्थ कसी गोर आखदिनी परंतु मनुष्य दो गणे सुने खेती एवं आदिनी दसेंती वाहनी जानक संतिकम गंतवा. म्हणजे त्यांनी आहे ना, म्हणजे सगळं म्हणजे सगळं इल्युजन तयार करून ठेवलेलं आहे. आणि हे पण दाखवलेलं आहे, म्हणजे शेती दाखवलेली आहे, गाई बैल जे आहेत, प्राणी वगैरे सगळं, म्हणजे अख्खं गाव दाखवलेलं आहे त्यांनी. गाव इतकं चांगलं हे आमचा परिसर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मनुष्य गोगणे सुनो खेती एवं आदिनी दसेंती, है ना, कुत्रे मांजर वगैरे जे काही प्राणी आहे ते सगळं दाखवून वाणिजानं संतिकं गंतवा, म्हणजे आता सगळं इल्युजन तयार केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांच्याजवळ जाऊन इमंग यागो पिवथ बत्तंग भुजंत खादनियन खादता ती वदंती. त्या व्यापाऱ्यांना हे असं दाखवलं, आणि ही खीर घ्या, किंवा हे पेय घ्या, हे भोजन करा, है ना, हे गोष्टी खा, असं ते त्यांना सांगायचं. उत्तम प्रकारचं भोजन, इतकं सगळं इल्युजन असल्यावर अजून काय पाहिजे. ठीक आहे. वाणिजा अजानता, तर हे जे व्यापारी आहे ते न जाणो, ठीक आहे, अजानता ताही दिन अपरिभुजंती. तर हे व्यापारी जे आहेत ना, हे त्यांना त्यांचं छल कपट माहीत नसायचं, त्यांची माया त्यांना माहिती नसायची. त्यामुळे ते काय करायचे, तर अथ तेसन खादित्वा भुंजित्वा पिवित्वा, हे ना, खाऊन पिऊन जे आहे
वि संमित काले पटिसंतानं करोती. आणि मग नंतर त्यांच्यासोबत एकदम चांगले चर्चा वगैरे गप्पा टप्पा करायचे. तुम्ही कथ वसिका कुतो आगता कहं गच्छिसत, है ना, तुम्ही कुठे राहता, कुठून आले, कुठे जाणार आहात, केन कमेन इथं आगता ती पुच्छन्ति, कोणत्या कारणामुळे तुम्ही इथे आलेले आहात, यांना सगळं माहिती आहे यक्षिणीला. पण ते एक पद्धत आहे ना अट्रॅक्ट करायची. आणि मी किती केअरिंग आहे, मी किती काळजी करते तुमचे, बघा असं खूप जास्त प्रेम दाखवून त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी हे केलेलं आहे. पुढे भिन्न नावा होत्वा इगता आम्हाती उठते, आमची बोट तुटल्यामुळे, आमची नाव तुटल्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे असे म्हणून त्या म्हणायच्या साधू आहे या. अहम कंपी सामिकानं नाव अभिरोहिता गतानं तिन्ही संवत्सरांनी अतिकंताती. ते पण म्हणतात अहो आमचे पण पती जे आहे ना, आम्हा कंपी सामिकानं, आमचे सुद्धा स्वामी नाव अभिरोहिता, नावेवर स्वार होऊन, गतानं जाऊन, तिन्ही संवत्सरांनी अतिकंताती, म्हणजे 3 संवर 3 सीझन संपलेले आहेत, 3 ऋतू संपलेले आहेत, तरी अजून आले नाही, त्यांची काही खबर पण नाहीये. ते माता भविसंती, ते बहुतेक मृत पावलेले आहेत, ते मेलेले आहेत बहुतेक. तुम्ही बी वाणिजा एव, आणि आमचे पती सुद्धा व्यापारी होते, वाणिज्य होते, आणि तुम्ही सुद्धा वाणिज्य आहेत, म्हणजे तुम्ही सुद्धा व्यापारी आहात. मयम तुम्हाकं पादचारिका भविष्यामात्री वत्वा, मी तुमची दासी होईन, तुमची सेवा करेन, तुमची पत्नी होईन, आहे ना, पादचारिका त्या अर्थाने भविष्यामात्री वत्वा. आणि त्यांना सरळ सरळ ऑफर करायचे की तुम्ही पण व्यापारी आहेत, आमचे पती पण व्यापारी होते, काय माहिती मेले, त्यांची काही खबरच नाही, त्यांची पण नाव तुटली बहुतेक, मेले बहुतेक, तर आता तुम्ही इथे राहा आणि आम्ही तुमची सेवा करू, असं ती वत्वा. ते वाणिज्य, ते व्यापारी, इथी कुत्त हाव भाव विलासे ही पलोभेत्वा, है ना, त्याच्या आधी जे आलेलं आहे. तर स्त्रियांचे जे हावभाव आहेत पुरुषांना आकर्षित करण्याचे, प्रलोभित करण्याचे, ते सगळे त्यांनी दाखवलं त्या स्त्रियांनी, म्हणजे यक्षिणींनी. आणि त्यांना प्रलोभन दाखवून यक्ष नगरम नेत्वा, आपल्या नगरात नेऊन, सचे पठम गहिता मनुसार्थी, ते देव संकलिया बंधित्वा, हा एक महत्वाचा संदर्भ इथं आलेला आहे. त्यांनी आपल्या ठिकाणी नेलं. आता एक लक्षात ठेवा की ते जे आपण तो जो सिक्वेन्स बघितलेला आहे की यक्षिणी ज्या आहेत तर या नरमास भक्षक आहेत, माणसाला खातात त्या. मग तिथे का नाही खाल्लं, त्यांना खायचंच होतं. हा एक पहिला मुद्दा आहे. मग तिकडे गेल्यावर का खाल्लं, तो पण दुसरा मुद्दा आहे. तर एक पहिला मुद्दाचं निरसन असं आहे की ते त्यांचा जो एरिया आहे त्याच एरियात ते होऊ शकतात त्या व्यक्तीला. त्याच्या आधी आपण बघितलेलं, स्पेशल लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की यक्ष यक्षिणी आहे ना, हे इल्युजन तयार करून, भ्रम तयार करून आपल्या प्रभावाखालील क्षेत्रात आणतात, आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये आणतात, त्याच्यावर अटॅक करून मग त्याला खातात. ते बाहेर दुसऱ्या ठिकाणी अटॅक करू शकत नाही. पण काही खूप पॉवरफुल असतात, तर त्यांची पॉवर एवढी चालू शकते की ते इल्युजन तयार करू शकतात, भ्रम तयार करू शकतात, कोणत्या तरी वेगळ्या रूपात जाऊन त्यांना प्रलोभित करू शकतात आणि आपल्या एरियामध्ये आणू शकतात. हे काहींना जमत आहे, काहींना नाही जमत. तर 2 गोष्टी आहेत. त्यांचं प्रभाव क्षेत्र इकडे आहे मनुष्य खाण्याचं, म्हणून त्यांच्याशी गोड बोलणं आणि आपल्या एरियात आणणं फार गरजेचं आहे. कारण एकदम किनाऱ्यावर लागलेला माणूस त्यांच्या दूर जंगलात कुठे जाणार आहे. ठीक आहे, तो एक विषय. दुसरं असं आहे की हे फक्त मनुष्यांना खायचे नाही, तर त्याच्यासोबत काम भोग पण ते लिप्त व्हायचे. चांगलं खाणं, त्यांच्यासोबत राहणं, शारीरिक सुख उपभोगणं, ही पण त्यांची गरज होती. त्यामुळे ते त्यांच्या दोन्ही गरजा या मनुष्याकडून भागवायच्या, शारीरिक आणि त्यांना खाऊन टाकणं असं. तर ह्या 2 कारणामुळे त्या आपल्या एरियात त्यांना आणायच्या, काही दिवस ठेवायच्या, तोपर्यंत, कारण त्यांना तर माणूस खायचाच आहे, पण दुसरा मिळेपर्यंत तर काम भोग पण मला हे करायचे आहेत ना.
म्हणून दुसरा मिळेपर्यंत ते काय करायचे, याच्यासोबत चांगला व्यवहार करायचे, खाऊ पिऊ घालायचे, आणि नंतर मग दुसरा मिळाला की याला खाऊन मग त्याला आणायचे. तर हे दोन्ही त्याचे आपल्याला उद्देश दिसतात इथे. तर ते आणि दुसरा एक मुद्दा इथं आलेला आहे, ते देव संकली काय बंधित्वा. देव संकली, संकली म्हणजे साखळी, दोरखंड, आपण लोखंडाचं चेन जे असते ना त्याने बांधणं, ठीक आहे. तर ते असे खरोखरच्या लोखंडाच्या यानं बांधून नव्हते, तर ते डिव्हाइन टॅग असेल त्याला आपण काय म्हणू आपण, ते दिव्य बंधन होतं, ते दिव्य संकली होती त्याला, म्हणून त्याला शब्द दिलेला आहे देव संकली आहे. म्हणजे तो माणूस तिथून पळून जाऊ शकत नव्हता, असं त्याच्यावर बंधन घातलेलं होतं, ज्युरिडिक्शन तो सोडू शकत नव्हता. कारण घरे पक्की पंथी है ना, आता बंदित होता साखळीमुळे ते म्हणजे जेलमध्ये राहिल्यासारखे, कारागृहामध्येच राहिल्यासारखे ते होते. अत्तनो वसन ठाणे भिन्न नावे मनुष्य अलभंतियो पण परतो कल्याणी ओरतो नागदिपंती एवं समुद्र तीरं अनुसंचरती अयं तास धम्मता. खूप मस्त वाक्य आहे बरं एकच आहे की या स्त्रियांचा म्हणजे यक्षिणीचा उपक्रम कसा होता, त्यांचा स्वभाव कसा होता की अतनो वसन ठाणे भिन्न नावे मनुष्य अलभंतियो पण परतो कल्याणी ओरतो नागदिपंती. तर एखाद्याची अजून नाव फुटलेली आहे तोपर्यंत ते लोक पळत इकडे आलेले आहे, ते येईपर्यंत या लोकांना ते बांधून ठेवायचे, त्यांच्यासोबत सगळे काम भोग सुख हे करायचे. आणि जग कधी अशी नवीन नाव फुटले, नवीन लोक आले तोपर्यंतच हे सगळं करायचे, ठीक आहे. इथे मी तुम्हाला तांबपन्नी सांगितलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे श्रीलंका आहे. आणि अजून एक शब्द आलेला आहे नागदीपंती, नागदीप जे आहे एवन समुद्र तीरंग म्हणजे समुद्र आहे ना, समुद्रात येणार नागद्वीप आहे. तर नागद्वीप जे आहे हे श्रीलंकेला आहे. आणि आता आमचा मुंबई विद्यापीठाचा टूर जाऊन आला, तर आम्ही तिथे जाऊन आलो. हा जाफना एरिया आहे, म्हणजे तामिळनाडूकडून तिथे फार कमी अंतर आहे त्या नागद्वीपाला जाण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं त्या द्वीपाचं वैशिष्ट्य असं आहे की संघमित्रा थेरी ज्या आहे त्यांनी जे बोधी वृक्षाची फांदी आणलेली आहे तर ती याच मार्गे आणलेली आहे, ठीक आहे. नागद्वीपाला आलेली आहे, त्याचे तिथे तो वृक्ष, तो स्तूप त्याच्या मेमरीमध्ये तिथे आजही बघायला मिळतो. मधात तिथं जो टेररिझम होता, म्हणजे लिंटेचा आहे ना, तामिळ इलमचा जो काही प्रॉब्लेम होता तिथे, त्यामुळे तिकडे ते टुरिस्ट लोकांना जाऊ देत नव्हते. खूप म्हणजे धोकादायक एरिया होता. पण आता तो धोका नष्ट झाल्यामुळे आता ते ओपन झालेलं आहे आणि ते खूप डेव्हलप होत आहे नागद्वीप. तर ज्यांना कोणाला जायचं असेल ना त्यांनी तिथे एक चक्कर जरूर मारून यावं, कारण खूप पवित्र स्थळ आहे जिथे संघमित्रा थेरीचं आगमन झालेलं आहे. राजा स्वतः तिथे गेलेला आहे. तर असं हे नागद्वीप आणि तांबपन्नी. आणि जर तुम्ही महावंश वाचलं तर महावंशामध्ये सांगितलेलं आहे की श्रीलंका जे आहे हे मनुष्य वस्ती नव्हती पाहिजे, तिथे यक्षच राहायचे पाहिजे. आणि नाग ते होते, नाग वेगळे राहायचे, यक्ष खूप राहायचे. तर बुद्धाने पहिल्यांदा त्या यक्षाचं हे केलेलं आहे, दमन केलेलं आहे, नंतर नागाचं दमन केलेलं आहे. आणि यक्षासाठी वेगळी जागा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही इकडे शिफ्ट व्हा म्हणून. आणि ती जी जागा आहे श्रीलंकेची, आता सध्या जे श्रीलंका म्हणतो आपण, तुम्ही जाऊन आला असाल तिथे किंवा तिथं महाविहार किंवा जे काही गोष्टी आहेत तिथे, ते वस्ती पहिले नव्हती. पण बुद्धाने त्यावेळेस ध्यान करून बघितलं होतं की धम्म हा कुठे कुठे जाणार आहे. नुसतं म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन तर भारतात जे झालेलं आहे त्याच्यानंतर पुढे इथे कसे संकट येणार आहे, पुढे कसे तो टिकून राहणार आहे, कुठे त्याला जास्त स्कोप आहे, म्हणून बुद्धाने आधीच सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे असं महावंशामध्ये आणि दीपवंशामध्ये सांगितलेलं आहे. आणि तिथं त्यांना ते बेट जे आहे, ते आयलँड जे आहे श्रीलंका आयलँड, त्यांना मनुष्याला राहण्यालायक करायचं होतं. आणि म्हणून तिथल्या यक्षांचं त्यांनी दमन केलं, त्यांना बाजूला नेलं. यक्ष शरण आले आणि चांगले संबंध राहिले बुद्धाशी.
आणि नंतर त्याच्यात भांडणं पण होते. यक्षाच्या ज्या 2 टीम होत्या, म्हणजे एक पहाडावर राहणारे आणि खाली राहणारे, त्यांच्यात खूप वाद होते. पण बुद्धाने त्यांच्यात समोपचार घडवून आणला, एकी घडवून आणली आणि ती वस्ती मनुष्यासाठी लायक केली. आणि मग तिथे मनुष्य येऊन राहायला लागले. आणि नंतर आपल्याला माहित आहे की बुद्ध धर्माचं खूप मोठं स्थापना तिथे झालेली आहे थेर महेंद्रामुळे, संघमित्रा थेरमुळे. आणि आज जगातला अत्यंत कडवा म्हणू किंवा स्ट्रॉंग म्हणू, कडवा नाही म्हणणार आपण, स्ट्रॉंग फॉलोअर ऑफ बुद्धिझम, प्रिझर्वर आहे ना, 4थी संगीती तिथे झालेली आहे. थेरवादाची फार मोठी परंपरा श्रीलंकेत राहिलेली आहे. आणि याच्यात सांगितलेलं आहे की बुद्धांनी हे आधीच प्रिडिक्ट केलेलं होतं. तर हे आपल्याला जातक कथेत नाही आलेलं. जातक कथेमध्ये तंबपन्नीचा उल्लेख आलेला आहे आणि नागद्वीपाचा उल्लेख आलेला आहे. आणि खरंच म्हणजे खूप म्हणजे मी तर आताच बघायला, 1 महिन्यापूर्वीच बघायला मिळालं मला. तर त्यामुळे ही कथा सांगायला मिळाली तर मला खूप आनंद झाला की अरे हे पहिले आपण ड्राय वाचलेलं होतं, पण आता आपण त्या ठिकाणावर जाऊन पण आलेलो आहे. पण ज्या जातक कथामध्ये ज्या भौगोलिक गोष्टी दिसतात त्या फार महत्वाच्या आहे. आणि ही अतीत कथा आहे, लक्षात ठेवा. ही बुद्धकालीन घटना नाही आहे, ही अतीतकालीन घटना आहे. आणि त्यात त्या यक्षिणीबद्दल त्यांचे प्रयोग कसे व्हायचे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि फार पूर्वीची कथा आहे. नंतर मग बुद्धाने ते यक्षिणीला बाजूला केलं ते आपण सांगितलेलं आहे. असो, तर त्यांनी एक आधीचे 1 मिनिटात दाखवा स्लाइड. अयन तासन धम्मता हा खूप चांगला शब्द आहे. हाच त्यांचा धर्म, हेच त्यांचं आचरण. ठीक आहे, यक्षिणीचं की नवीन कोणी आले की त्यांना घरी आणायचं, अलंकृत होऊन त्याला आमिष दाखवून प्रलोभित करून, आणि घरी जो आहे पुरुष त्यांना मारून टाकायचं, खायचं. हा त्यांचा धर्म, ही त्यांची पद्धत वागण्याची. ठीक आहे, नेक्स्ट. अथ एक दिवस ही झाली सिस्टीम त्या यक्षिणीच्या, असे ते प्रलोभित करायचे. आता काय झालं? अथ एक दिवस पंचसता भिन्न नावा वाणिजा तासन नगर समिते उत्तरीसू. तर पुन्हा एकदा नाव जी आहे ती तुटली, कारण तो उथळ असेल किंवा बरेच काही विघ्न येत असतील, त्यामुळे असं दिसतं की खूप नावा तुटतात त्या बाजूला. आणि मग लोक पोहत पोहत किनाऱ्यावर यायच्या त्या नागद्वीपाला. आणि या स्त्रिया तयारच असायच्या. तर यावेळेस काय झालं की 500 व्यापारी बोटीमध्ये होते आणि ते नाव तुटल्यामुळे पोहत पोहत त्या नगराच्या जवळ आले. ता तेसन संतिकं गत्वा. आता या यक्षिणी त्यांच्या जवळ जाऊन पलोभेत्वा. आता तर तुम्ही आधी सविस्तर वर्णन बुद्धघोषानं केलेलंच आहे की कसं प्रलोभित करत होते, अलंकारित होऊन, मग त्यांच्याशी गप्पा टप्पा करून, आमचे नवरे जे आहे, आमचे पती आहे ते तर गेले, माहित नाही मेले का काय. आणि पूर्ण गाव, शेती, गाय म्हशी आहे ना, हे दाखवून हे सगळं इल्युजन ते तयार करायचे, ते तर आधी आपल्याला सविस्तर आलेलं आहे. त्यामुळे आता स्टोरी डायरेक्ट फास्ट जाते, ते लक्षात ठेवा. तेसन संतिकं गत्वा पलोभेत्वा यक्ष नगरं नेत्वा, है ना, त्यांना प्रलोभन दाखवून यक्ष नगराला नेऊन पठम गहिते मनुष्य, पहिले जे मनुष्यांना त्यांनी गहित केलेलं होतं, ताबा मिळवला होता, देवसंकल्य बंधित्वा, है ना, त्यांना देव साखळीने, दिव्य साखळीने बांधून जे कारागृहात ठेवलेलं होतं. ज्येष्ठ यक्षिणी ज्येष्ठ वाणिक. तर हे 500 मिळायच्या वेळेस काय केलं त्यांनी, घरी जे होते ना, पहिले घरी त्यांनी जी ज्येष्ठ यक्षिणी होती त्यातला ज्येष्ठ वाणिज्य जो होता, जो आधीचा बरं आधी जे पकडलेला आहे, सेसा सेसेतीता, बाकीच्यांनी त्याप्रमाणे सिनियरिटीनुसार किंवा त्यानुसार पंचसता यक्षिणी होते. पंचसते वाणिज्य अत्तने सामिके अकंसू. तर त्यांनी मग काय केलं की ते जे व्यापारी होते ना, त्यातले 500 व्यापारी आणि या 500 यक्षिणी त्यांनी आपापल्या याने ते लोक निवडले आणि अत्तनो सामिके अकंसू, त्यांना आपला स्वामी बनवलं, म्हणजे आपलं पती बनवलं. ठीक आहे. अथसा ज्येष्ठ यक्षिणी, तेव्हा ती ज्येष्ठ यक्षिणी जी होती त्यातली रत्ती भागे, रात्री वाणिज्य निदम,
जेव्हा तो वाणिज्य जो व्यापारी आहे ना तो झोपलेला असताना निद्दम उपगते उठाय, त्याच्याजवळ ती झोपलेली होती आहे ना, पत्नीसारखी त्याच्याजवळ झोपलेली होती, तिथून उठून उठायन गंतवा. लक्षात घ्या, हे जे 500 व्यापारी 500 स्त्रियांनी म्हणजे यक्षिणींनी निवडले आणि आपापल्या घरी आणले, ठीक आहे, त्यांच्यासोबत झोपले ते, आणि तो व्यापारी झोपलेला असताना गंतवा कारण घरे म्हणजे जे कारागृह जे आहे तिथे जाऊन मनुष्य मारित्वा, तो आधीचा जो मनुष्य आहे त्याला मारून मनसम खादित्वा, त्याचं मांस खाऊन आगच्छती, म्हणजे त्याला मांस खाऊन आले ना, हा माणूस झोपलेला आहे हा व्यापारी. शेसापी तथैव करुंती, शेष म्हणजे बाकीच्यांनी सुद्धा तसे केले, बाकीच्या यक्षिणीनं पण त्यांच्या घरात जे आधीचे पुरुष होते त्यांना मारून त्यांचं मांस खाल्लं. आता एक महत्वाचा संदर्भ इथं आलेला आहे, ज्येष्ठ यक्षिणिया, त्यातली जी ज्येष्ठ यक्षिणी जी होती, मनुष्य मसन खादित्वा, मनुष्याचं मांस खात असताना आगत काले म्हणजे त्यावेळेस शरीरम शीतलम होती, त्यांचं शरीर आहे ना एकदम शीतल होत होतं, थंडगार व्हायचं त्यांचं शरीर. मनुष्याचं मांस खाताना यक्षिणीचं शरीर अति गार होत आहे, म्हणजे नॉर्मल टेम्परेचर पेक्षा खूप थंड होत आहे, असा त्याचा संदर्भ आहे. हा महत्वाचा संदर्भ आहे, माझ्या रिसर्च मध्ये पण घेतला होता. नेक्स्ट, ज्येष्ठ वाणिज्य. आता हे जो ज्येष्ठ वाणिज्य जो झोपलेला होता ना, परिगहन तो परी म्हणजे त्याला म्हणजे पकडल्यानंतर तसा यक्षिणी भावं न्यत्वा, तिला त्या ज्येष्ठ जो व्यापारी होता ना त्याच्या लक्षात आलं, कारण त्यानं तिचं शरीर एकदम गाळ झालेलं बघितलं, ही काहीतरी अबनॉर्मल पर्सनॅलिटी आहे, ही स्त्री नाही आहे, मनुष्य स्त्री नाही आहे ती, हा लक्षात आलं, आणि तसा यक्षिणी भावं ज्ञात्वा, त्याचा यक्षिणी भाव तिचा त्याला जाणून, इमा पंचसता यक्षिण्यो भविसंती, तर हे 500 स्त्रिया ज्या आहे ना, या 500 स्त्रिया सुद्धा यक्षिणी असतील. मेही पलयिंतू वट्टती ती, आपण इथून पळून जायला पाहिजे असा त्यातला ज्येष्ठ व्यापाराच्या म्हणजे विचार केला त्याने. पुनदेवसे, दुसऱ्या दिवशी, पातोव म्हणजे अर्ली मॉर्निंग, सकाळीच, मुख धुवन अथाय, मुख धुण्यासाठी, गंतवा है ना, म्हणजे तोंड धुण्यासाठी चाललोय का नदी किनारी वगैरे असं म्हणतो ना आपण, तसं गंतवा. शेष वाणिज्य, तोंड धुण्याच्या निमित्तानं तो जेव्हा बाहेर निघाला तेव्हा त्याने बाकीच्या व्यापाऱ्यांना सांगितलं, शेष वाणिज्यानं आरोचेसी, बाकीच्या वाणिज्य व्यापाऱ्यांना सांगितलं, इमा यक्षिणीयो न मनुष्य इथियो, या मनुष्य स्त्रिया नाही, या यक्षिणी आहे. अहेस भिन्न नावानं आगत काले, जर दुसऱ्याची एखादी बोट जर तुटली तर आगत काले ते सामिक कत्वा, ते त्यांना आपला पती बनवून मेपी खादी संती, आणि आपल्याला खाऊन टाकतील, इथं इथो पली सामाती, त्यामुळे आपण इथून पळून जाऊ असं त्यांनी त्या 500 जे सगळे जे होते ना त्यांना सांगितलं. तेसु पंचसतेसु, त्या 500 पैकी अड्डतेयसता, त्यातल्या 250 है ना, 250 व्यापाऱ्यांनी न मयंग एता विजय हेतू सखी साम, तर त्यातले 250 जे व्यापारी होते यांनी तर सावध केलं, तर ते म्हणाले नाही, आम्ही या स्त्रियांना सोडून जाऊ शकत नाही, तुम्ही गच्छत, म्हणजे त्या प्रलोभनाला एवढे बळी पडले की त्यांना म्हणजे वॉर्निंग देऊ नये, धोकादायक सूचना देऊ नये, ते म्हणाले नाही, आम्हाला या स्त्रिया आवडलेल्या आहे, आमची इथं चांगली व्यवस्था आहे, दुसरीकडे जायची गरज नाही, तुम्ही गच्छत मयंग न पल्ली सामाती आमचो, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, आम्ही इथेच राहू. नेक्स्ट, ज्येष्ठ वाणिज्य अत्तनो वचनकारे अड्डते सते गहेत्वा तासम भीतो पलाई, तर त्यातले जो ज्येष्ठ वाणिज्य आहे त्यांचं जे ऐकणार आहे, म्हणजे 250 लोकांनी ऐकलं नाही, सांगितलं की आम्ही इथेच राहणार आहे, तुम्हाला जायचं तर जा, तर उरलेले जे 250 जे त्या ज्येष्ठ वाणिज्याचं ऐकणारे होते, अत्तनो वचनकारे अड्डते सत्ते गळता, तर त्याने जे येतील ते 250 लोकांना घेऊन, तासन त्यांना घेऊन, भीतो पलाई घाबरून ते पळाले, तस्मी पण काले,
आता आहे ना हे जंगलात पळालेले आहे, तंब पाणी नागद्वीपाला आहे ना तिकडे, तर आजूबाजूला तर समुद्रच आहे ना, जातील तरी कुठे ते? आणि हा तर त्यांचा एरिया आहे यक्षाचा. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे श्रीलंका म्हणजे यक्षनगरच होतं, मग जातील कुठे? तर हे बिचारे पळाले फक्त तिथून, त्या तावडीतून. तस्मे पण काले, त्या काळी बोधिसत्व, बोधिसत्व वलाहकस, वलाहक अस योनिय निपत्ती. तर हे बोधिसत्व आहे ना अश्वाच्या म्हणजे घोड्याच्या योनीमध्ये उत्पन्न झाले, म्हणजे घोडा म्हणून उत्पन्न झाले. पण कोणता? वलाहक, म्हणजे आकाशातून उडणारा घोडा आहे ना, दिव्य घोडा, डिवाइन हॉर्स म्हणून ते उत्पन्न झाले. सपसेत काळ शिसो मुंज केसो इदिमा व्याह संगमो अहोसी. तर त्याचं वर्णन केलेलं आहे. तर सपस येतो, त्याचं सगळं शरीर जे आहे ना ते पूर्ण सफेद होतं, पांढरं होतं, व्हाईट होतं. काळ शिसो, मात्र त्याचं डोकं जे आहे ना ते काळं होतं. आणि मुंज केसो जे आहे त्याचे केस म्हणजे असे खूप सुंदर असे असलेले होते. इद्धिमा, आणि त्यांच्याकडे ती इद्धी होती. आकाशात व्यास, व्यास गमो, व्यास उगमो, त्या आकाशातून जायचं त्यांच्याकडे बळ होतं. तो हिमवंत तो आकाशे उपत्तीत्वा तंबपनी दीपं गंत्वा तथ तंबपनी पन्नी सरे पल्लले संयजात सालिंग खादित्वा गच्छती. तर हा जो बोधिसत्व अश्व जो आहे, डिवाइन हॉर्स, हा कुठून येत होता? सो म्हणजे तो घोडा, हिमवंत तो, हिमवंत प्रदेशातून म्हणजे हिमालयातून, आकाशे उपतित्वा आकाशात उडून, तंब पन्नी दीपं गंत्वा या तंब पाणी द्वीपात जाऊन म्हणजे श्रीलंकेत जाऊन, तथ तेथे, तंब पन्नी सरे तिथं जो एक सरोवर होता, पल्लले सय जात साधी खादित्वा, तर तिथलं जे साळी जे आहे म्हणजे तिथला जो भात आहे तो खूप उच्च दर्जाचा असेल. दिव्य घोडा आहे ना, तर एकदम अत्यंत उच्च दर्जाचा तो खाणारा तो खात होता आणि जात होता. म्हणजे हिमालयातून उडून तंबपनी द्वीपात ते साळीचा तांदूळ खायला ते येत होते, असं त्याचं वर्णन आहे. नेक्स्ट. एवं गच्छतो, मात्र तो तिथून उडत जाताना परतीला काय म्हणायचा? जनपदं कंतु कामा अतिथी तिखंतु करुण परिभावितन मानुसी वाचन भासती. तर त्या द्वीपाला जायचं, ते तंबल द्वीपाला, त्यांचं भोजन झाल्यावर ते पुन्हा हिमालयात जाताना ओरडायचे तीनदा, ते अनाऊन्स करायचे, जाहीर करायचे की मी जनपदं गंतु कामार्थी, मी जनपदामध्ये जात आहे. तिखंतु म्हणजे तीनदा, करुण परिभावित, करुणेने ते ना सांगायचे की मी जनपदाला जाणार आहे. मानुसी वाचन, मनुष्य भाषेत, मानवी भाषेत ते तीनदा असं जाहीर करायचे की मी तिकडे जात आहे, जनपदात जात आहे, जनपदात जात आहे, जनपदात जात आहे. म्हणजे कोणाला यायचं आहे का माझ्यासोबत, मी तिकडे जात आहे असं. तर ते बोधिसत्वच वचनम सुत्वा. तर हे 250 व्यापारी जे आहे ना, जे पळून गेलेले आहेत, त्यांनी बोधिसत्वाचं वचन ऐकून उपसंकल्पित्वा त्याच्याजवळ जाऊन अंजनी पग्गय्य, त्यांना म्हणजे हात जोडून म्हटलंय, स्वामी मयंग जनपदं गमी सामाती आहोसो, आम्ही जनपदाला जाऊ इच्छितो, जायचं आहे. तेनही मय्य पिठ्ठी अभिरुहताती. तेव्हा त्या घोड्याने म्हटलं ठीक आहे, मग माझ्या पाठीवर बसा असं. तर ते 250 जे लोक आहेत तर सगळे पाठीवर नाही बसू शकले, म्हणून काही अपेकच्चे अभिरुहिसू आहे ना, काही पाठीवर बसले. तेसू एकच्चे वालदी गनिसू एकच्चे अंजली पग्गहेत्वा अठ्ठहेसू बोधिसत्व अंतमसो अंजली पग्गहेत्वा ठीते सभ्य पीते अड्ड अड्डतेय सते वाणिज्ये अत्तनो अनुभावेन जनपद नेत्वा सकस सकसक ठाणेसु पती ठापेत्वा अत्तनो वसन ठाण अगमासी. मग त्या घोड्यावर कोणी पाठीवर, कोणी पायाला धरून, कोणी शेपटाला धरून, जसं जमेल तसं त्या घोड्याच्या आधारे आकाशात उडून आपल्या आपल्या म्हणजे जनपदात जाऊन
आपल्या आपल्या घरी ते गेले आणि आपल्या घरात ते पोहोचले असं ते. ता आपली खो यक्षिणी इकडे त्या यक्षिणीने सुद्धा ऐस आगत काले तत्थ ओहिनिक अटतेय सत्य मनुष्य वधित्वा खादिसू. आणि या यक्षिणींनी पुढे नवीन नाव फुटल्यावर दुसरे व्यापारी आल्यावर हे जे 250 यांच्याकडे जे होते त्यांना मारून खाल्लं. वधित्वा खादिसू. जे त्या ज्येष्ठ वाणिज्यांना जे सांगितलं होतं यांनी ऐकलं नाही, त्या प्रलोभनाला बळी पडून मृत्यूस पावले. मात्र जे वाचले, ज्यांनी योग्य निर्णय घेतला, त्या प्रलोभनातून जे बाहेर आले ते मात्र सुखरूप आपल्या ठिकाणी पोहोचले. कथा तुम्हाला आता कळलेली संपलीच आहे जवळजवळ. नेक्स्ट सथा भिक्खू आमंत्रित्वा. तेव्हा त्या ही कथा त्या भिक्खूला सांगत आहेत ना, जब भिक्खू अलंकार स्त्रीला आकर्षित झालेला होता, प्रलोभनाला बळी पडला होता. सथा भिक्खूंना आमंत्रित्वा म्हणाला, भिक्कवे यथा ते यक्षिणीनं वसंगता वाणिजा जीवित खाया पता. ठीक आहे. जे व्यापारी जे आहे यक्षिणीच्या लोभाला बळी पडले, ते मृत्यू पावले. मात्र वलाहक राजस्व वचन करा. मात्र जो वलाहक राजा जो होता, म्हणजे तो दिव्य घोडा जो होता, जो बोधिसत्व होता, त्याचं वचन ऐकून है ना, वचन करा, त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ऐकून. खूप महत्वाचं वाक्य आहे हा हे, आणि खरं म्हटलं तर क्रशच आहे या कथेचा. वाणिजा सक सक ठाणेसु पतिटिता. त्या बोधिसत्वाचं ऐकून, त्या वलाहक राजाचं ऐकून सगळे आपापल्या घरी पोहोचले है ना, आपल्या डेस्टिनेशनला पोहोचले. त्यांचं अंतिम डेस्टिनेशन कोणतं होतं? स्वतःचं घर. अशाच प्रकारे बुद्धानं ओवादम अकरुणता. याचप्रमाणे बुद्धाच्या उपदेशानुसार आचरण न करून, अकरुणता न करून, भिक्खूपी भिक्खुनीयोपी उपासकापी उपासिकपी चतुसु अपायेषु पंचविध बंधन कर्म कारण ठाणादिषु महादुःखं पापुनिंतु. इतका सुंदर मेसेज दिलेला आहे बुद्धाने त्या घोड्याच्या रूपाने. घोड्याचं ज्याचं ऐकलं ते आपापल्या ठिकाणी पोहोचले, आणि ज्यांनी नाही ऐकलं ते मृत्यूस हे झाले. त्याचप्रमाणे बुद्ध जे उपदेश देतात त्याच्यानुसार जे आचरण करत नाही, अकरुणता, मग तो भिक्खू असो, भिक्खुनी असो, उपासक असो की उपासिका असो, चतुसु अपायेसु, 4 अपाय भूमीत, पंचविध बंधन कर्म कारण ठाण्यादिशी, या कारणामुळे है ना, या कामभोगामुळे, इंद्रियाच्या अनियंत्रिततेमुळं है ना, त्याला बळी पडण्यामुळे, बुद्धांचं न ऐकल्यामुळे ते काय करतात? अपाय भूमीत राहून महादुःख भोगत राहतात. वाद करा पनतीसो कुल संपत्तीयोच छ काम सग्गे विसती ब्रह्मलोकेती इमानीच ठाण आणि पत्वा अमत महानिब्बान सच्चिकत्वा महंतं सुखं अनुभवती ती वत्वा अभिसंबुद्धो होत्वा इमान गाथा अवच अवोच. तर त्यांनी सांगितलं, पण उपदेशानुसार ओवाद करा. जो ओवाद बुद्धांच्या उपदेशानुसार जो वागतो त्याला 3 प्रकारच्या संपत्ती मिळतात आहे ना. कुल संपत्ती ज्या आहेत त्या आहे, 6 प्रकारचे स्वर्ग मिळतात, 20 प्रकारचे ब्रह्मलोक मिळतात. हे तर मिळतच मिळत आहे, पण त्याच्यापेक्षा जे अमृत पद मिळत आहे ते आहे महानिब्बान. निब्बानाचं फळ मिळू शकतंय, जे तुमचं फायनल डेस्टिनेशन आहे. ठीक आहे ना, त्या निब्बानाच्या सुखाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता जर बुद्धाच्या उपदेशानुसार चाललं. तर नाही चाललंय तर मग तुम्ही 4 अपाय भूमीत महादुःखाला प्राप्त होणार. इतका सुंदर त्यांनी म्हणजे मेळ दिलेला आहे या कथेचा. खूपच छान मला वाटलेला आहे तो. नेक्स्ट. तर ही गाथा म्हणजे त्याच संदर्भात आहे.
ये न कहांती वादा. आपल्याला माहित आहे की कथेच्या सुरुवातीला जो सुरुवात जी होते ना, याच होते ये न कहांती वादन, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नरा बुद्धेनं देशितन व्यसनं ते गमनी संती रखसी सिही व वाणिज्या. ही गाथा जर तुम्ही वाचली ना आणि आता याचा अर्थ कळला तर ही कथा तुम्ही कधीच विसरणार नाही. शब्द खूप सोपे आहेत. ये न कहांती वादन, ठीक आहे. कहांती म्हणजे न कहांती म्हणजे जो आचरण करत नाही, उवादानुसार म्हणजे उपदेशानुसार जो आचरण करत नाही. नारा बुद्धेनं देशित, बुद्धांना दिलेल्या उपदेशानुसार जो आचरण करत नाही. व्यसनं ते गमी संती रखसी व वाणिज्या. तर ते त्याच प्रकारे काय म्हणू आपण त्याला, त्यांची गती त्याच प्रकारे होती जसे यक्षिणीद्वारे त्या व्यापारांची आहे ना, ती जी कथा झालेली आहे त्या संदर्भात पहिली गाथा म्हटलेली आहे. आणि हेच कहांती वादा, मात्र जे उपदेशा नरा बुद्धेनं देशितं, मात्र जे बुद्धांच्या उपदेशानुसार जे आचरण करतात, सोथी पारंग गमी संती, आहे ना, ते सुखाने म्हणजे पाराला जातात, पलीकडे जातात, किनाऱ्याच्या पलीकडे जातात. जसं की वलाहयेने व वाणिज्या, त्या अश्वाने आहे ना, त्या दिव्य घोड्याने व्यापाराला जसं तिथून दुसऱ्या किनाऱ्यावर नेलं, तसंच बुद्धाच्या उद्देशाने तुम्ही दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ शकता. जो सुखाचा किनारा आहे, तो निब्बाणाचा किनारा आहे आणि तो अंतिम किनारा आहे. पलीकडे पार करणं म्हणतो ना आपण, भवसागर पार करणं आहे ना, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर येणं. त्या अर्थानं खूप गंभीर म्हणजे हा उपदेश दिलेला आहे, पण खूप सोप्या भाषेत, खूप सोपं कथाना सांगून. त्यात काही पण असं टेक्निकल किंवा खूप असं क्लिष्ट असं काहीच नाही आहे. त्या भिक्खूला त्या स्त्रीनं आकर्षित केलं म्हणजे हा आकर्षित झाला किंवा तिने आकर्षित केलं जे काय आहे, आणि तो डिस्टर्ब झाला. त्याला बुद्धांनी त्या यक्षिणीच्या कथा सांगितल्या, त्या कशा प्रलोभित करत असतात, पुरुष कसे प्रलोभित होत असतात, मात्र त्यातूनही काही लोक कसे सावरत असतात. आणि मग त्यांनी जो उपदेश दिलेला आहे की जो ऐकेल तो भवसागर पार करेल, जो नाही ऐकणार तो अपाय मोहित राहणार. सरळ सरळ ज्याला जे निवडायचं ते निवडा, असे सुंदर हे जातक आहेत. आणि म्हणून आपण बघतो की आपण नेहमी म्हणतो की तथ्य येणं कहांतती येणं, हे याचा अर्थ दिलेला आहे. नेक्स्ट या सत्ता इमंग धम्मदेशना हारित्वा, तेव्हा शास्त्राने हे धम्मदेशना देऊन सत्याने प्रकाशित्वा, सत्य प्रकाशित करून आहे ना, म्हणजे भवसागर पार करायचं जे आहे ना, जातकन समुदानीसी, जातकाचं समुदान केले. सच्य पोरियोसाने उखंडित भिक्खू स्वतःपत्ती फले पतिती. या एका जातकामुळे, या उपदेशामुळे, सत्य प्रकाशित केल्यामुळे तो भिक्खू जो आहे स्वतःपत्ती फलास प्राप्त झाला. अहिएपी, आणि ही काही त्याच्या कानात सांगितलेली कथा नाही ना, उपदेश दिलेला आहे. का अनेक भिक्खू उपासक उपासिका तिथे असतात. अहिएपी दुसरे सुद्धा बहु म्हणजे अनेक जण स्वतःपत्ती फल, सगदागामी फल, अनागामी फल आणि अरंत फलानी पापनीसू. तर तुम्ही बऱ्याच वेळा जातक बघितले असाल, त्याचा एंड आहे ना तो स्वतःपन्न झाला किंवा अरंत झाला. पण काही जातक इतके प्रभावशाली आहेत की तो भिक्खू तर स्वतःपत्ती फळ मिळालं, जो डिस्चार्ज झालेला होता, पण इतरांना या कथेचा एवढा प्रभाव पडला की कित्येक स्वतःपन्न झाले, काही सगदागामी झाले, काही अनागामी झाले, म्हणजे त्याची संख्याच मोजता येत नाही. एवढं प्रभावी उपदेश बुद्धांनी या जातकातर्फे दिलेला आहे. तदा वलाहक राजस्व वचनकारा अड्डतेय सत्ता वाणिज्या बुद्ध परिसा होसी. तर तो वलाहक राजाच्या नुसार ज्यांनी आचरण केलं किंवा त्याच्यासोबत ते उडून गेले होते, ते व्यापारी आताची बुद्ध परिषद आहे, म्हणजे बुद्धांचे जे भिक्खू गण आहे. वलाहक राजा, वलाहक अस राजा पण अहम एव होसी, आणि वलाहक राजा तर मीच तो. तर असंही मला जातक म्हणजे वाचताना तर आवडलं, पण आता सांगताना तर अति आवडलं की अरे किती सुंदर जातक आहे आणि किती प्रभावी आहे, किती सोप्या शब्दात सांगितलेलं आहे.
सरळ सरळ रोखोक त्यांनी सांगितलेलं आहे. हे केलं तर इकडे जाणार, ते केलं तर तिकडे जाणार. आणि म्हणून आपण या जातकाचा खूप चांगल्या तऱ्हेनं अर्थ काढायला पाहिजे, खूप चांगल्या तऱ्हेनं त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे, नेहमी नेहमी ऐकायला पाहिजे, स्वतःच्या शब्दात ते समजून घ्यायला पाहिजे आणि त्याची गंभीरता आपण जाणायला पाहिजे, असं आहे. तर आता आपण काही ज्योती मॅडमने काही चित्र बनवले होते. हे बघा, हे गाढवाबद्दलचे आहे, घोड्याबद्दलची जे आहे ना ते आहे. आणि राजा जो आहे ते सीमा प्रदेशामध्ये गेला होता ना, तिथला बंड थांबवायला, ते हे दाखवलेलं आहे. नेक्स्ट काय दाखवत राहा. हे घोड्यांना त्यांना उच्च प्रकारचं पेय दिलेलं आहे आणि ते शांततेनं पित आहे. हा पण एक संशोधनाचा विषय आहे. आणि ते उरलेलं या गाढवानं दिलं, चोथा करून पाणी उकळून त्यांना दिलं, तर ते त्यांना अति मस्ती आली आणि त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत. नेक्स्ट. आणि असे उडून पळायला लागले ते पेय पिल्यावर, सेकंड क्वालिटी. नेक्स्ट. तेच आहे पुढे. आणि मग हे असे गाढव का ओरडतात, हे जेव्हा राजानं बोधिसत्वाला विचारलं, तर बोधिसत्वाला सांगितलं त्यांचा दर्जा तसा आहे. म्हणजे त्याला थोडस मिळालं की एकदम उतावळीपणा व्हायचं, एक्साइटेड व्हायचं, असं. तर असं आहे. आणि ही जी दुसरी कथा जी होती की ते 500 जे नेक्स्ट घ्या. हा, तर हे आपला बोधिसत्व आहे आणि त्या भिक्खूला जो भिक्खू डिस्टर्ब झालेला होता त्याला सांगत आहे ही कथा. अशा ह्या सगळ्या चित्रामुळे ते अधिक प्रभावी होते. आणि आपल्याला माहिती आहे की अनेक लेण्यामध्ये हे आपल्याला सगळे चित्र दिसतात. आणि ही जी अलंकारित स्त्री आहे ना, याच्या आधीची बघा, याच्या आधीच. हा, म्हणजे भिक्खूला विचारतात की तू कशामुळे हे झालेला आहे, तर ती एक सुंदर अलंकारित स्त्रीमुळे तो प्रभावित झालेला आहे, असं सांगितलंय. नेक्स्ट. आणि अनेक स्त्रिया ज्या आहे समुद्रकिनारी यायच्या, हे व्यापारी कसा तरी जीव वाचवून आलेला आहे आणि तिथं या स्त्रिया सुंदर रूप घेऊन यायच्या यक्षिणी, ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. अनेक दागिने घालून त्या आलेल्या आहेत. नेक्स्ट. आणि मग भोजन वगैरे घेऊन आलेले आहेत, असं त्याचं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट. तर ही जी त्यांना बांधून ठेवलेलं आहे, ते पळू शकत नव्हते, म्हणून त्यांना दिव्य बंधन म्हटलं गेलेलं आहे ना, डिवाइन आहे. म्हणजे दिसत नाही ते, फक्त आपल्याला दिसण्यासाठी हे केलेलं आहे. नेक्स्ट. आणि मग याला लक्षात आलेलं आहे या वाणिज्याला, ज्येष्ठ वाणिज्याला, की ही यक्षिणी आहे, स्त्री नाही आहे. आणि म्हणून ते सगळ्या व्यापाऱ्याला सांगतात की इथं थांबण्यात काही अर्थ नाहीये, पळून जा. पण त्यातले अर्धे ऐकतात आणि अर्धे ऐकत नाही. तर आपण असं बऱ्याच वेळा बघतो की म्हणजे बोधिसत्व वानर आहे किंवा पक्षी आहे आणि तिथं धोका असल्यामुळे बोधिसत्व सांगतात की इथे थांबू नका, हा वृक्ष आग ओकतो, आपसातले मतभेद चांगले नाही इथे. कधी कधी असं त्यांना वाटतं की दिस इज नॉट कम्फर्टेबल प्लेस किंवा दिस इज नॉट कम्फर्टेबल ग्रुप, तर त्यांनी सांगितलं की इथे राहण्यात अर्थ नाही, दुसरीकडे निघून जा. तर बोधिसत्व बऱ्याच वेळा निघून गेलेले आहे. इथं पण तो जो व्यापारी आहे तो कोण होता ते सांगितलं नाही, पण त्यांनी बुद्ध परिसर सांगितलेली आहे. तो होऊ शकतं जे म्हणजे जे व्यापारी जे होते ते यावेळेस भिक्खू आहे आणि बुद्धासमोर जे उपदेश ऐकत आहे, तर होऊ शकतंय त्यातले बरेच स्वतःपन्न सद्दागामी अरंत झालेले ते होऊ शकत आहे. आणि हा बोधिसत्व जो आहे मला हक्क असं सगळे लटकून त्याला चाललेले आहे. तर लहान मुलालाही हे चित्र खूप प्रभावित करतात कथा समजून घेण्यासाठी. थँक्यू मॅडम. असं आहे. आणि सगळेजण त्यांना आधी वंदन करतात की आम्हाला हे करा. आणि आपला हा जो वलाहक म्हणजे पंख असलेला घोडा जो आहे ना, आपल्याला बुद्धिस्ट आर्किटेक्चर मध्ये बरंच मिळतात. तर हे बेडसे लेणीमध्ये आपल्याला हे दिसतंय, अनेक ठिकाणी दिसतं. म्हणजे तुम्ही पण पुढे कधी कोणत्या लेण्यामध्ये गेलाय किंवा गुगलवर शोधत गेला तर डिवाइन हॉर्स जो आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. ग्रीक शिल्पामध्ये पण तो बऱ्याच वेळा दिसतो. तर तो एक अभ्यासाचा विषय आहे. तर असे हे एक जातक होतं, याच्यावर आपण चर्चा करू शकतो. तुमच्याकडून मला इनपुट पाहिजे. तर पहिली जे जातक आहे की काही लोक म्हणजे किती बडेजाव करतात किंवा थोडस असल्यावर एकदम म्हणजे आपण म्हणजे एकदम
गावठी भाषेत म्हटलं की माजुरीपणा करतात, मस्तवालपणा करतात, है ना. अहंकार एकदम त्यांच्यात येतो. म्हणजे तो ज्ञानाचा असेल, संपत्तीचा असेल, संधीचा असेल, खूप अनेक गोष्टीचा असतो. तर थोड्याशा गोष्टीमुळे ते त्यांना एकदम उपळ्या फुटतात. मात्र जे जातीवंत लोक असतात, प्रज्ञावान असतात, सम्यक असतात, ती मात्र कितीही संपत्ती ज्ञान आलं तर ते दाखवत नाही किंवा ते शांत राहतात. धीर गंभीर समुद्र असतो ना तसं, आणि उथळ पाण्याला खळखळाट पार म्हणतो ना, त्या टाईपच जातक होतं. आणि दुसरं आहे की प्रलोभनाला बळी पडलं तर त्यातून सुटका करण्यासाठी आहे. बुद्धांचे जे उपदेश आहेत, चांगल्या कल्याण मित्राचे जे उपदेश आहेत, तर ते जर ऐकले तर त्याच्यापासून नक्कीच तुम्ही भवसागर पार करू शकता, उच्च पदाचं फळ मिळू शकतं. नाहीतर मग आपलं जे जिंदगी आहे तशी चालूच राहणार आहे. अपाय भूमीत तुम्ही जाणारच आहे, त्यात काही तुम्हाला कोणी मुक्ती देणारं नाहीये. तुम्ही किती कर्मकांड करा, किती काही करा, बुद्धाने जे सांगितलेले उपदेश केले तर तुम्ही सुखात राहणार, नाहीतर दुःखात. हा दोन्ही कथेचा सारांश आहे. आणि तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे. धम्मसाकाच्या टीमने पीपीटी साठी, चित्रासाठी आणि सूत्रसंचालन वगैरे बाकी गोष्टीसाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. या धम्मदेशने जे काही पुण्य उत्पन्न झालं ते मी वितरित करून सगळ्यांना साधुवाद देतो, सगळ्यांचं मंगल चिंतितो. इथेच थांबतो. साधू साधू साधू. साधू साधू साधू. धन्यवाद सर. सर, आपण अगदी ही दोन्ही जातक अगदी परिपूर्ण माहिती देऊन त्यातला महत्वाचा संदेशही आम्हाला अगदी सोप्या भाषेत पटवून दिलात. आणि ही आपली जी जातक समजवण्याची पद्धत आहे खरंच छान आहे. मगाशी आपण म्हणालात, पण कोणाला तरी मार्गदर्शनाची गरज असते. आम्ही या पहिल्या पायरीवर आहोत, अभ्यास करत आहोत, त्यामुळे मार्गदर्शनाची अतिशय गरज आहे. आणि हे मार्गदर्शन आम्हाला आपल्याकडनं मिळतं आपल्या या कथनातून आणि आपण जे सादर करताय त्याच्यातनं. आपण स्पष्टीकरण देता देता मध्येच म्हणता की बघा, हा अभ्यासाचा विषय आहे, हा संशोधनाचा विषय आहे. ही एक प्रकारे आम्हाला मिळणारी प्रेरणा असते आणि याने खरंच काहीतरी करावंसं असं मनापासूनची इच्छा होत असते, जी आपण व्यक्त करता आणि ती आम्हाला खूप भावते. धम्मसाकच्याचा हा विचारमंच आपल्याला सरांसह अन्य सर्व गुरुवर्यांच्या परिश्रमाने मिळालेला आहे. या जातकांच्या अर्थाला अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी नयना मॅडमचे प्रेझेंटेशन उठाव तर आणतातच, पण ज्योती मॅडमची अतिसुंदर चित्रांची अनुपम जोड जी काय मिळते ना, आणि त्याला सरांची समजावण्याची सोपी तरल भाषा, यामुळे जातकांची परिणामकारकता खरंच वाढते. मला वाटतं की चित्रांना संवादाची जोड मिळाली की चित्र बोलू लागतात, आणि संवादाच्या साथीला जेव्हा चित्र अश्वासारखी धावत येतात तेव्हा तर किमयाच घडते. ही किमया म्हणजे जादू नव्हे, पण प्रत्यक्षात घडलेली साकारलेली एक परिणामकारक कृती असते. असं चित्र संवादाचं अतूट नातं आहे, जे मदत करतं आमच्यासारख्या श्रोत्यांना त्याचा भाव समजून घेण्यासाठी. आपले सर्वच गुरुवर्य सादरकर्ते प्रत्येक जातकातून आम्हाला याचा प्रत्यय देत असतात. यानंतर या सादरीकरणात म्हणजे परिणामकारक आणि प्रभावी करण्यात सिंहाचा वाटा असतो तो संजयजी गायधनी सरांचा आणि वैशाली गायधनी मॅडमचा. त्यांच्यामुळेच ही सर्व जातके आपल्यापर्यंत पोहोचतात. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या त्या वेळेला आपण ती युट्यूब वरनं काढून वाचू शकतो. ज्या ज्या वेळेला त्याचा अर्थ जाणून घ्यायचा असतो किंवा एखादी काही शंका आली तरी सुद्धा आपण ते जातक वाचू शकतो. ही सगळी किमया जी आहे आपल्या गायधनी सरांच्यामुळे होते. आतापर्यंत बरेचशा जातकाच्या सादरीकरणामध्ये मी उपस्थित होते. सुरुवातीला विशेषतः विद्या मॅडमचं नाव आलं, ज्योत्स्ना मॅडमचं नाव आलं, बेले सर, मिसाळकर सर, अशी नावं ऐकली की अरे वाटते अरे आमच्या मॅडम शिकवत आहेत, आमचे सर व्याख्यान घेणार आहेत. कारण मी आपली MA पालीची विद्यार्थिनी आहे सर, मनीषा जाधव. हा भाव या समूहाकडे आकर्षित करून आणतो आणि नंतर जातकांची नावं तर ओढच लावायला लागतात. या चर्चेदरम्यान ज्योतिताईंमुळे नयना मॅडमशी माझा परिचय झाला आणि त्या दोघींमुळे मला ही संधी मिळाली. त्यामुळे त्यांचे मी आभार मानते. आणि सरांनीही मला या ठिकाणी संधी दिली आणि आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आणि मी जे काय सादर केलं ते समजून घ्याल या अपेक्षेने आपल्या सगळ्यांची मी फार आभारी आहे. आता यानंतर आपला हा जो मंच आहे हा प्रश्न विचारण्यासाठी आपण खुला करणार आहोत. तेव्हा ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही शंका विचारायची असतील तर आपण निश्चिंतपणाने सरांना विचारू शकता आणि याच्यावर चर्चा घडून येणं अत्यंत आवश्यक आहे. जसं आता सर म्हणाले की चर्चा जेव्हा होईल ती सांगोपांग चर्चा झाल्यामुळे विषय अधिक खोलवर समजण्यासाठी मदत होते.
तेव्हा आपण चर्चेमध्ये सहभागी व्हावे. हा मंच आता आपल्यासाठी खुला करत आहे. धन्यवाद. सर एक विचारू का? सर ते यक्षिणी जेव्हा ते मनुष्यांना खाते तेव्हा तिचे शरीर गार का बरं होते? नाही म्हणजे कारण तर मला माहिती नाही, पण तो त्यांचा शरीर धर्म असेल. ठीक आहे ना. म्हणजे आता एका ठिकाणी सांगितलेलं आहे की एका जातकात सांगितलेलं आहे की मासा पाण्यातून बाहेर काढला की त्याचं शरीर गरम होत आहे आणि पाण्यात टाकलं की थंड होत आहे, असं म्हणजे त्या शरीराचे ते गुणधर्म असतात. आणि त्याचं ते शरीर गार झाल्यामुळे त्याला कळलं ना त्या व्यापाराला की ही म्हणजे ही स्त्री नाही आहे, पुरुष स्त्री नाही आहे, मानवी स्त्री नाही आहे, ही यक्षिणी आहे. की म्हणजे हे माझं लॉजिक झालं म्हणा किंवा एक पॉइंट झाला, म्हणजे त्याचं उत्तर ते असेलच असं नाही आहे. पण यक्षिणी ज्या आहेत म्हणजे यक्षिणी मनुष्याला का खातात, तर ते रिव्हेंजफुल ऍटिट्यूड मुळे खातात. त्यांना माणसाबद्दल आहे ना खूप जास्त क्रोध असतो, द्वेष असतो, कारण पूर्वजन्मात तसं घडलेलं आहे. आपण बऱ्याच यक्षकथा हे बघितलेलं आहे. आणि आता त्या मनुष्याला खाताना त्याला खूप समाधान मिळतं. म्हणतो ना आपण, चला बा आपला आत्मा शांत झाला, आपण त्या प्रकारे म्हणतो की नाही, चला बा आता मी शांत झालो. तर ते पण कारण असेल की त्यांचं जे बॉडी गरम असेल ना, तर ही एक बदला घेतल्याच्या भावनेतून किंवा त्याला मिळेल ते त्याच्या मनासारखं मिळाल्यामुळे पण त्याचं शरीर थंड होत असेल. ते पण एक एखादं लॉजिक असू शकतंय, असेलच असं नाहीये, सुचलं तर सांगितलं. नमो बुद्धाय. जय भीम सर. सर मी अश्विनी पडवेकर बोलत आहे वणीवरनं. बरं मला हे विचारायचं आहे की जे 500 उपासक उपासिका होत्या तर त्यांचं पुढे काय झालं, त्याच्याबद्दल काही माहिती आहे का त्या कथेमध्ये? हे 500 उपासक ना, नाही नाही ते फक्त त्यांच्याबद्दल नाही आलं पुढे काही. ते फक्त अनागामी पर्यंत होते ना. काही स्वतःपन्न होते, काही सगदागामी होते, काही सगदागामी अनागामी होते. 500 उपासक. ठीक आहे. ते ध्यान वगैरे करायचे, प्रवृत्ती झाले पुढे त्यांचं काय झालं ते माहिती नाही आहे. कारण फक्त त्यांच्या स्वभावाबद्दल म्हणजे उच्च दर्जाचे लोक आणि नीच दर्जाचे लोक आहे ना, ते घोडा आणि गाढवाचं उदाहरण देऊन ते त्यांनी सांगितलेलं, तर तेच त्यांना हायलाइट करायचं होतं. त्या उपासकाचं पुढे काय झालं ते त्यात काही उल्लेख नाही आहे कथेमध्ये. ठीक आहे सर, धन्यवाद. म्हणजे त्यांची गती त्यांच्या कर्मानुसार होणार ना. आता स्वतःपन्न आहे तर पुढे त्यांची जे काही पुण्य आहे किंवा जे लेवल असेल तसा त्यांचा जन्म मिळाला झाला असेल. जे अनागामी असेल त्यांचा तर नवीन जन्म आहेच नाही, ते अनंत झाले असतील नंतर, म्हणजे मग प्रवचित होऊन अनंत झाले असतील. किंवा बुद्धांना जेव्हा जेव्हा कळलं की यांना प्रवचित होणं गरजेचं आहे तर ते त्यांना तसे सांगायचे की तुला प्रवचित होणं गरजेचं आहे. आता आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाताना धम्मपालन गाथा गाऊन आपण समारोप करणार आहोत. तर धम्मपालन गाथेसाठी नाव तर माझ्याकडे नाही आहे. मला वाटतं प्रल्हाद सर इथे दिसत आहेत कुरकुर. प्रल्हाद सर, जी मॅम. आपण धम्मपालन गाथा घ्या, आपल्याला जी विनंती आहे. थँक्यू सर. थँक्यू मॅम. आदर्शाना वंदन. सर्व धम्म बांधव धम्म भगिनी यांना सहस्नेह जय भीम. मी धम्मपालन गाथा सुरू करत आहे. सब पाप सकरण कुशल स उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे
धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच न तावता धम्मदरो यावता बहुभासति यो च अपंपि सत्त्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो ओतियो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं ह्ययम् बुद्धो मे शरणं परम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं ह्ययम् धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं ह्ययम् सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो बुद्धाय। जय भीम। साधु साधु साधु।